Okay, ma'am. ओके, गुड मॉर्निंग ऑल. सगळ्यांचं इथे खूप मनापासून स्वागत. लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 D2 या डिस्ट्रिक्टचं आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व लायन्सचे पदाधिकारी, लायन्सचे सध्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सी अभयजी शास्त्री, मागच्या वर्षीचे डीजी 5 डीजी जे होते ते म्हणजे ओमप्रकाश पेठे आणि आजच्या या कार्यक्रमाचे कन्व्हेयर, आत्ताचा हे सगळं कार्यक्रम जे ऑर्गनाईज करतात ते निलेशजी आणि इतर लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, इथे असलेले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले शिक्षक, इथे वंदना जाधव पाटील मॅडम आणि दीपक पाटील सर, या सगळ्यांचं मी इथे मनापासून स्वागत करते. सुपरमाइंड आणि लायन्स क्लब याच्यातर्फे ऑर्गनाईज केलेला 12वी साठी स्कोर मोर इन 12th या कार्यक्रमाचा आज एक खूप भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातले जवळपास 15,000 पेक्षा अधिक विद्यार्थी या कार्यक्रमाचा लाभ घेणार आहेत. खरं म्हणजे लॉकडाऊन नंतर अनलॉक झालंय आणि आता परीक्षेचंही काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. मग ह्या परीक्षेचं आपल्याला तयारी कशी करायची, किंबहुना आता जो सिलेबस कमी झाला हा नेमका किती आणि कसा कमी झालेला आहे, याच्याबद्दल अभ्यास आम्ही कसा करायचा याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे संभ्रम आहेत. पालकांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आहेत. त्यातून सीईटी सारखे, जेई आणि नीट सारख्या परीक्षांच्या बाबतीतही काही तयारी मुलांना याच्यामध्ये करायचे, कमी वेळ मिळणार आहे का जास्त वेळ मिळणार आहे हे काहीच माहिती नाही. तर ह्यासाठी आपल्याला आजच्या या सेमिनारची खूप सारी मदत होणार आहे. यासाठी लायन्स क्लब आणि सुपरमाइंड ह्या संस्थेने आजचा हा सेमिनार ऑर्गनाईज केलेला आहे. मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. आता या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी पीडीजी आणि या कार्यक्रमाचे कन्व्हेयर ओमप्रकाश पेठेजी, मी यांना विनंती करते की यांनी कार्यक्रमाची थोडक्यात माहिती द्या. नमस्कार. लायन्स क्लब इंटरनॅशनल असोसिएशन आणि सुपरमाइंड ह्या दोन्ही संस्था खरोखरच खूप मन लावून ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत. स्कोर मोर फॉर 12 आजचा जो वेबिनार आहे, जो फ्री ऑफ चार्ज सर्व मुलांच्यासाठी ठेवलेला आहे. ऑल द स्टुडंट्स ऑफ 12, देअर पॅरेंट्स, देअर टीचर्स फ्रॉम ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि ह्या कार्यक्रमाला उद्घाटनासाठी आमचे लाडके प्रांतपाल अभयजी शास्त्री सर आणि शेवटी शुभेच्छा देण्यासाठी आपल्याच औरंगाबादचे प्रांतपाल डिस्ट्रिक्ट 3234 चे विवेक जाफेकर उपस्थित असणार आहेत. एसएससी बोर्ड टेक्स्टबुक कमिटीचे मेंबर सर्व जे आपल्याला गाईड करणार आहेत त्या सर्वांचंच खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो. कारण ह्या कार्यक्रमामध्ये सिलेबस मध्ये काय बदल झालाय, काय प्रिपरेशन करायला पाहिजे, नवीन सिलेबस पॅटर्न काय असणार आहे, कुठले कोणते बुक्स यूज करायला पाहिजेत आणि जे काही लिमिटेशन्स आहेत त्याच्यातनं कसं बाहेर यायचं आणि अबो 90% पेक्षा जास्ती कसे मार्क्स घ्यायचे याच्याबद्दलचं सुंदर मार्गदर्शन आज आपल्या सर्वांना होणार आहे. खरोखरच गेल्या वर्षी मला पर्सनली योग होता. मॅडमनी, अनुजा मॅडम, मंजुषा मॅडमनी मला बोलवलं होतं आणि लाईव्ह मार्गदर्शन आपण देऊ शकलो होतो. पण या कोरोना पॅन्डेमिक मध्ये आपण एक मार्ग शोधला झूमचा आणि फेसबुक या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या पर्यंत हे मार्गदर्शन जाण्याचा प्रयत्न एक आपला आहे. आणि मला खरोखरच विशेष कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे आज लायन्स मकरंद शालिग्राम जे लायन्स क्लब ऑफ पुणे फोनिक्सचे प्रेसिडेंट आहेत आणि त्यांची सर्व टीम, लायन्स गणबोटे आणि लायन्स क्लब ऑफ चिंचवड रॉयलची टीम, लायन दिलीप पाटील जे लायन्स क्लब ऑफ पुण्यापुढीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची सर्व टीम, गोलवे साहेब जे लायन्स क्लब ऑफ पुणे इलेगनचे अध्यक्ष आहेत त्यांची टीम आणि लायन्स क्लब ऑफ पुणे पिंपरी चिंचवड कॉर्पोरेटचे अध्यक्ष गालिंदे साहेब आणि त्यांची सर्व टीम. याच्यामध्ये विशेष झोन चेअरमन मारुती चिखलीकर आहे, आमचा लायन निलेश मातेजी जे स्पेशली गेले कित्येक दिवसापासून या कार्यक्रमामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व आहे आणि प्रदीप कुलकर्णीजी जे आपल्या या कार्यक्रमामध्ये विशेष एफर्ट्स जास्ती घेतलेले आहेत आणि जे आमचे तिचे कोऑर्डिनेटर पण आहेत, लायन शैलेशजी आपटे आहेत आणि स्पेशल म्हणजे दया कुलकर्णी, सुपरमाइंडच्या मंजुषा मॅडम, अनुजा, आमचे सर्व लायन मेंबर, सर्व लायन फॅमिली, सर्व स्टुडंट्स, त्यांचे पॅरेंट्स, टीचर्स सर्वांचंच मी मनापासून खरोखर अभिनंदन करतो, माझ्या बेस्ट विशेस देतो. मी एवढंच म्हणेन की लायन्स ही जगातली सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन आहे. 210 वर्षापासून काम करते, 210 देशामध्ये काम करते
103 वर्षापासून जवळजवळ सेवा कार्य चालू आहे. आणि आमच्या या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून बेसिकली लायन्स म्हणजे लिबर्टी, इंटेलिजन्स, आवर नेशन सेफ्टी. आणि आम्ही पूर्ण तरुणांना म्हणजे लिओ हा आमच्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये लिडरशिप एक्सपिरियन्स अपॉर्च्युनिटी असं आम्ही म्हणून त्यांना आम्ही त्यांच्या इंडिव्हिज्युअली डेव्हलपमेंट व्हाव्या आणि त्यांचे स्वतःच सुंदर आयुष्य निर्माण व्हावं, गुड कल्चर त्यांच्यामध्ये यावं आणि सोसायटीमध्ये मदतीची त्यांना सवय असावी आणि एक गुड सिटीजन ऑफ कंट्री बनावे म्हणून आम्ही तो प्रोग्राम घेतो आमचा. दुसरा पीस पोस्टर आहे, जागतिक लेवलला शांतता कॉम्पिटिशन्स घेतो, युथ एक्सचेंज प्रोग्राम आम्ही घेतो. आणि ह्या सर्व स्टुडंट्सना मी विनंती करेन की आपण आपला अभ्यास करावा, आपल्या आई वडिलांचं मार्गदर्शन घ्यावं, टीचर्सचं घ्यावं, पण हे करत असताना आपली संस्कृती जपावी आणि आपल्या आसपासच्या लायन्स क्लबच्या माध्यमातून लिओ क्लब्स आपण तयार करून आपण सुंदरपणे एक समाजामध्ये जिथे गरज तिथे आम्ही असं स्लोगन ठेवून आम्ही काम करतो, जात धर्माच्या पुढे जाऊन एक ह्युमन बिईंग म्हणून. तर तिथं आपण सर्वांनी आतापासून आपल्या समाजकार्याची आवड निर्माण करावी आणि आपण काम करावं. मी खरोखरच परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो, सर्वांनाच माझ्या शुभेच्छा देतो आणि ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये सर्वांनी स्वतःच्या हेल्थची काळजी घ्यावी आणि स्वतःच्या परिवाराची घ्यावी, सोशल डिस्टन्स पाळावे, गव्हर्नमेंट नॉर्म्स पाळावे आणि स्वतःला सांभाळून आपले सेवा कार्य चालू ठेवावं. धन्यवाद मॅडम, परत एकदा आपल्या सर्व टीमचं अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. येस, तर थँक्यू सो मच सर. सरांनी पीडीजी ओमप्रकाश पेठेजींनी मुलांना सांगितलं की लायन्स क्लब नेमकं काय करतं. तर याच्यामध्ये आपण शिक्षण, आपल्याला अभ्यासा शाळा आणि कॉलेजेस आपल्याला चांगलं शिक्षण घेऊन उत्तम शिक्षण देण्याचं काम करतं, पण आपण उत्तम नागरिक बनण्यासाठी लायन्स क्लब सारखी ऑर्गनायझेशन आपल्याला खूप हेल्पफुल ठरते. आपल्याला आता ह्या आत्ताचे सध्याचे जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत, डिस्ट्रिक्ट 3-2-3-4 चे सी अभयजी शास्त्री सर, तर हे आपल्याला याच्याबद्दल सांगतीलच. तर मी सरांना विनंती करते की सर, आज या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या हस्ते आहे, तर तुम्ही त्याचा अनौपचारिक घोषणा पण करा. आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालंय आणि 2 शब्द बोलावेत अशी मी तुम्हाला विनंती करते. नमस्ते, ओम साईराम. आमचे इमिजिएट पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ज्यांच्या काळामध्ये म्हणजे मागच्या जवळ आपल्याला माहिती की पॅन्डेमिकमुळे आपण जे अफेक्ट झालेलो आहे ते जवळजवळ त्यांच्याही काळ जो होता ते 3-4 महिने काही काम होऊ शकलं नाही, परंतु त्या काळात सुद्धा त्यांनी इतकी जबरदस्त कामं केली होती. आणि इमर्जन्सी ग्रँट म्हणून आमच्याकडे एक असतं, तर तो त्यांनी लगेच मिळवला होता आणि त्याच्या पूर्ण म्हणजे नगर, नाशिक, पुणे जिथं आमचा डिस्ट्रिक्ट पसरलेला आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. ओमप्रकाशजी पेठे खरोखर आम्हाला सुद्धा नेहमी मार्गदर्शन करत असतात. अशा प्रकारे आमचे आयपीडी जे आहेत. नंतर प्रदीपजी कुलकर्णी जे आमचे गॅट कोऑर्डिनेटर आहेत, अतिशय नवीन नवीन आयडियांबद्दल हे खूप फेमस आहेत आणि त्यांच्या आयडियाज आणि मोटिवेशन हे खूप खरंच जबरदस्त असतं. आणि आमच्यातल्याच दयाजी कुलकर्णी जे सुपर माइंडच्या आहेत. मॅडम, जाहीररित्या तुम्हाला मी रिक्वेस्ट केलीच आहे, परत आपण लायन्स मध्ये जरूर या. त्याप्रमाणे शैलेशजी आपटे पण आहेत, ते पण अतिशय प्रिन्सिपल पर्सन आणि लायन्सचे सर्व एथिक्स पाळून इतके सुंदर काम करत असतात ते. आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्या सुपर माइंड खरोखर वंदनाजी वैद्य मॅडम, अश्विनी मॅडम, मर्के मॅडम आणि सर्वांची नावं मला माहित नाहीये, तर त्या सर्वांचाही मी खूप खूप मनापासून आभार मानतो की आपण जो आम्हाला जॉईन होऊन हा छान प्रोग्राम केला. त्याचप्रमाणे आता पेठे सरांनी सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. तर फिनिक्स, रॉयल, आकुर्डी, एलिगंट आणि पुणे पिंपरी चिंचवड कॉर्पोरेटचे सर्व प्रेसिडेंट्स आणि मेंबर आणि निलेशजी जे अतिशय सुंदर ही मीटिंग, त्यांचं खरं हातखंडाच आहेत खूप. म्हणजे हा टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही निलेशचं नेहमीच मदत घेत असतो. सर्व आदरणीय फॅकल्टीज आणि सर्व कन्सर्न्ड पेरेंट्स आणि आजचे आपले सगळे विद्यार्थी जे इथं जॉईन झालेले आहेत, सगळीकडे फेसबुक, युट्यूब कुठे कुठे जॉईन झाले असतील. खरोखर मी आजच्या पेरेंट्सचं खूप मनापासून कौतुक करतो. कारण मला आठवतंय की पु ल देशपांडेंनी लिहिलं होतं चितळे मास्तरांमध्ये की आमच्या वेळेस मुलगा एकदा चितळे मास्तरांच्या वर्गात ढकलला की तो वाहत वाहत कधी 11वीहून बाहेर पडायचं ते कळत नव्हतं. परंतु आजकाल परिस्थिती टोटल पॅराडाइम शिफ्ट आहे. म्हणजे खरोखर पेरेंट्सना इतकं लक्ष द्यावं लागतं आणि साहजिक आहे, कारण एक एक मार्क, आज आपण सुद्धा टॉपिक घेतलेला आहे की स्कोर मोर मार्क्स फॉर 12th.
खरोखर मित्रांनो, एक एक मार्क ह्या कॉम्पिटेटिव्ह याच्यामध्ये खूप महत्वाचा असतो. एक आपली एंट्रन्स डोअर म्हणतो 12thला असतं. त्यामुळे खरोखर हा नीड बेस्ड प्रोग्राम आपण ज्याला म्हणतो, की त्या समाजाची जी गरज असते तशी लायन्स क्लब नेहमी घेत असतं. आणि पेठे सरांनी खूप छान सांगितलेत. फक्त एका मिनिटात आपल्याला एक 2 युनिक कार्यक्रम आम्ही जे ह्या वर्षी घेतले त्याबद्दल सांगतो. कारण विद्यार्थ्यांसाठी हे खूप इंटरेस्टिंग आहेत आणि आपल्या पेरेंट्ससाठी सुद्धा हे कदाचित काही उपयोगी पडू शकतील. मित्रांनो, आपण एक भारत ॲट 100 अशी एक कॉम्पिटिशन डिक्लेअर केलेली आहे. तर त्या कॉम्पिटिशन मध्ये आम्ही जे आहेत 14 ते 24 ह्या वयोगटातले जे आहेत, तर त्यांचं काय केलं होतं की त्यांना एक आपण कॉम्पिटिशन डिक्लेअर केलेली आहे आणि त्यांना सांगितलंय की भारत, माझ्या स्वप्नातला भारत हा 2047 साली कसा असावा. व्हॉट शुड बी द आयडियल पिक्चर ऑफ माय इंडिया इन द इयर 2047. तर त्याबद्दल आम्हाला 1.5 मिनिटाची एक किंवा 2 मिनिटाची एक व्हिडिओ क्लिप किंवा एक एसे लिहून पाठवा. हा एक आस्पेक्ट झाला. त्यात खूप मोठमोठे बक्षिसं तर आहेत, कारण हे भारत लेवलला, इंडिया लेवलला आहे. बक्षिसं तर आहेत, पण सेकंड पार्ट जास्त महत्वाचा आहे, की त्यांनी त्यात ते सजेस्ट करायचं की व्हॉट रोल आय विल प्ले. म्हणजे 2047 साली माझा आयडियल भारत होण्यासाठी मी काय रोल प्ले करीन. तर हे आपण त्यांनी विशद करायचं आहे. आणि तिसरा रोल असा आहे की आपल्या लायन्समध्ये आणि इतर जे तज्ज्ञ लोक आहेत ते ह्या मुलांना मेंटरिंग करणार आहेत. सो मी मुलांना आवाहन करेन की जरूर आपण ह्याच्यामध्ये भाग घ्यावा. पेठे सरांना किंवा आपले जे प्रेसिडेंट्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्याचे सर्व डिटेल्स आपल्याला मिळतील. फक्त 1.5 मिनिटाची क्लिप आपल्याकडून एक्सपेक्ट आहे. आणि त्याचप्रमाणे अजून एक कार्यक्रम आपल्याला सांगतो आणि मी उद्घाटनाकडे वळतो. मानस माता पिता संवाद. मित्रांनो, ह्या वर्षी आपल्याला माहिती आहे की पॅन्डेमिकमुळे म्हणा किंवा आपल्या सगळ्यांची एकमेकांशी जाऊन भेटणं जरा अवघड झालेलं आहे. आणि बरेच जे आपले वृद्ध सिनियर सिटीजन ज्यांनी त्यांच्या आयुष्यातली गोल्डन वर्ष ही आपल्यासाठी दिलेली आहेत, तर ते कदाचित एकटे असतील आणि त्यांना काही इंटरॅक्शन करायला कोणी नसेल. तर आम्ही जवळजवळ 500 व्हॉलेंटियर्स आमच्या लायन्समध्ये तयार केलेले आहेत. आणि ते त्या लोकांची आम्ही एक डेटा बँक, आणि मेयर साहेबांनी याचे ओपनिंग केले, तर ते आम्हाला डेटा बँक देणार आहेत की ह्या लोकांना अशा प्रकारे बोलण्याची किंवा संवाद साधण्याची गरज आहे आणि काही गरज लागली तर ती मदत पण करायची. सो असे आम्ही करून ते सर्व यांच्याशी संवाद साधणार आहे. तर 2 गोष्टी होत्या. एक तर मुलांना आव्हान की आपण याच्यामध्ये भारत माता पिता भारत ॲट 100 मध्ये भाग घ्या. आणि आपल्यापैकी कुणाला माहीत असेल की असे कोणी वृद्ध लोक किंवा सिनियर सिटीजन्स आहेत ज्यांना आपण संवाद साधणं जरुरी आहे, तर ते पण आमच्या पेठे साहेब आणि इतर प्रेसिडेंटना आपण जरूर कळवा. सो मित्रांनो, पेठे साहेबांनी बरंच छान सांगितलेलं आहे आपल्याला, जो आपला फार वेळ घेत नाही, कारण आपण सर्व महत्वाच्या गोष्टी ऐकायला तुमच्यासारखं मी उत्सुक आहे. सो मित्रांनो, परत एकदा लायन्स क्लबचं आणि सुपरमॅनच्या खरोखर सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो आणि सर्वांचा आभारी मानतो. आणि जाता जाता ह्या कार्यक्रमाचं औपचारिक आणि दोन्हीरित्या, कारण व्हर्च्युअली आपण आहोत, सो उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि मला इथं येण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं खूप मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय लायनिझम. धन्यवाद सी अभय शास्त्रीजी. खूप खूप छान थोडक्यात पण तुम्ही मार्गदर्शन मुलांना केलं. आणि खरं म्हणजे ही 12वीतली आज इथे मुलं आपल्याला भेटतायत. तुम्ही दोन्ही सांगितलेले जे काही उपक्रम आहेत, या उपक्रमामध्ये नक्कीच विद्यार्थी सहभागी होतील असं मला वाटतंय. मी मगाशी सांगितलं तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करताना अशा काही उपक्रमांचा भाग बनवणं हे आपल्याला एक नागरिक बनवण्यासाठी आणि उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. त्यामुळे हँड इन हँड जर का आपण असं गेलो लायन्स क्लब सारख्या अनेक उपक्रमांबरोबर, तर आपल्याला त्याचा अभ्यासामध्येही फायदा होतो आणि भविष्यामध्येही फायदा होतो. तर आता आपण खऱ्या अर्थाने पुढच्या अभ्यासाच्या सेशनकडे वाटचाल करतो आहोत. आज आपण 2 विषयांवरती मार्गदर्शन घेणार आहोत. आणि या दोन्ही विषयांवरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला HSC बोर्डाचे तज्ञ मार्गदर्शक, ज्यांची नावं तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक वरती बघायला मिळतात. म्हणजे खऱ्या अर्थाने तुमचं टेक्स्ट बुक, तुमचं सिलेबस ज्यांनी बनवलेलं आहे, अशा शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला आज इथे मिळणार आहे. लायन्स क्लब आणि सुपरमॅनच्या एकत्रित आलेल्या या उपक्रमाच्या अंतर्गत.
आपण आता पहिलं सेशन चालू करतो आहोत ते म्हणजे मॅथमॅटिक्सचं. 12वीचं मॅथमॅटिक्स कसं आहे, खरं म्हणजे 12वीचं मॅथमॅटिक्स असं आहे की तुमच्या सगळ्या पुढच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षांसाठी, त्याला सीईटी परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असं आहे. मॅथमॅटिक्स 12वीचं हे अतिशय पुढच्या आयुष्याला कलाटणी देणार असं ठरतं. मग हे 12वीचा मॅथमॅटिक्सचा अभ्यास नेमका करायचा कसा, सिलेबस आता गाळलाय तो नेमका काय गाळलाय, याबद्दल आज आपण आता पुढच्या सेशन मध्ये मार्गदर्शन घेतोय दीपक पाटील सरांकडनं. दीपक पाटील सर यांचा परिचय ऐकून तुम्हाला सुद्धा अतिशय अभिमान वाटेल असं सरांची बद्दलची माहिती आहे ती अशी की सरांनी मॉडरेटर, सिक्युरिटी ऑफिसर आणि व्हेरिफिकेशन ऑफिसर म्हणून HSC बोर्डामध्ये म्हणजे 12वीच्या बोर्ड, महाराष्ट्राच्या बोर्डामध्ये, स्टेट बोर्डामध्ये कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर सर आता MIT ज्युनियर कॉलेजला कोथरूडला सध्या सुपरवायझर म्हणूनही कार्यान्वित आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे रिसोर्स पर्सन म्हणून सरांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. आपलं महाराष्ट्राचं जे 12वीचं पाठ्यपुस्तक बनवलं जातं त्याचे समीक्षक म्हणजे रिव्ह्यूवर म्हणून सर काम करतात, आपलं तुमचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याबद्दल. आणि त्याचबरोबर सरांनी MHCET याच्यासाठीचं जे पुस्तक लिहिलं जातं ब्रिलियंट पब्लिकेशन कडनं, त्याचं सरांनी लेखन केलेलं आहे, त्याचे ते ऑथर आहेत. तर आता मी जास्त वेळ न घेता मी सरांचं मनापासून स्वागत करते, दीपक पाटील सरांचं. सर तुमचं खूप मनपूर्वक आभार खरं म्हणजे तुम्ही इथे आलाय आणि मुलांना मार्गदर्शन करताय. तर आता डायस इज युअर्स. 12वीचे विद्यार्थी सरसावून बसा, पेन कागद समोर ठेवा, कानामध्ये प्राण ऐकून सगळं ऐका, कारण आताच मार्गदर्शन हे तुमच्या 12वीच्या स्कोरिंगसाठी, स्कोर मोर इन 12 याच्यासाठी तुम्हाला खूप उपयोगाला पडणार आहे. दीपक सर तुमचं सेशन सुरू करायला हरकत नाही. धन्यवाद. Thank you, madam. Good morning, friends. First of all, I am thankful to the organizer of this webinar, Lions Club members and Supermind team. This is the right time to discuss about the study of 12th standard, because many parents are worried about the study of their wards and students are also confused actually how to study, how to prepare each and every subject. So to avoid this confusion, this webinar will help you and give you the right direction. Today, I am going to guide you regarding preparation of mathematics. Means what is the actual change in syllabus, paper pattern, and reduction in syllabus. So let us discuss this one by one. Okay, so my dear friends, I will share my screen first and then I will continue. Okay, is it visible to all of you? Yes. Okay. Yes, sir. Okay. So before starting the study of any subject, you should know the format of question paper, which kind of questions are there in board exam, so that you have to decide how to prepare the subject. So if you don't know the format of question paper, it is very dangerous to study, because each and every topic is very important, and in each and every topic there are questions, short questions, long questions, some theoretical questions are there. Whether theory questions are asked from that topic or not, you should know all these things so that you can understand that subject. And the aim of this webinar is score more in your board exam. So you will achieve your goal only when if you follow the instructions given by all the subject experts. Okay, so let us discuss the format of question paper. So your question paper is of 80 marks, 20 plus 80 format is there. Okay, the duration of this paper is 3 hours. So in 3 hours, you have to complete 4 sections. So read these notes carefully. Madam already told you, keep pen and pencil with you, paper with you, so that you can write the notes, key notes of this webinar, so that
you will not be confused while studying each and every subject. So yours batch is the batch in which you have not given the final exam of 11th standard. 11वीची परीक्षा तुमची झालीच नाही बघा. Directly you are promoted in 12th standard. So you don't know the actual pattern of question paper, because the question paper pattern of 11th and 12th is same. So in 11th standard, if you appear for what annual exam, then you may get the idea. Few of them may have an idea about this paper pattern. So still I'm going to revise this. So all the sections are compulsory. Total 4 sections are there: A, B, C, and D. Okay. So in this section, total 34 questions are there. How many questions? 34 questions. Main questions are 34. Out of 34 questions, 44 sub questions are there. 44 examples are there. Example and theory. Total 44 questions will be there in your question paper, in which main 34 questions, and they are divided into 4 sections: A, B, C, and D. Okay. So what is section A? Section A contain all compulsory questions. Compulsory means what? There is no option in section A. So what type of questions are there in section A? In section A, there are only 2 questions. I repeat, in section A, there are only 2 questions. Question 1 contain multiple choice question. Multiple choice means you have to select the right answer. If your answer is A, then write the alphabet A as well as that answer. Okay. I repeat, you have to write the answer as well as the what alphabet of that question. Okay. So this MCQ is for 2 marks. So only in mathematics, the weightage of MCQ is 2 marks. In physics, in chemistry, in biology, there is 1 mark MCQ. Okay. But in mathematics, the questions, MCQ questions are there, 8 MCQ questions, and each carry 2 marks. So 2 mark MCQ questions. So we cannot write the direct answer. In physics, chemistry, and biology, you may get the answer by reading direct the statement. But in mathematics, you have to do some calculations. You have to operate some operations. You have to do some calculations, and then you will get the answer. Okay. So be careful about this. 8 MCQs, 8 twos are 16 marks MCQs are there. How many? 16, 1 6. And now very short answer in 1 line, 2 line, or only the formula, or only the statement of the theorem or any concept is asked for 1 mark in this question number 2. So this is about section A, in which 2 questions, and all are compulsory. In section B, C, and D, in these 3 sections, I repeat, section B, section C, and section D, there are options. Options means what? So in section B, there are 12 questions are there. Out of 12 questions, you have to attempt any 8. I repeat, out of 12 questions, you have to attempt any 8. So 4 extra questions are there. 4 extra sums are there. Okay. And the weightage of each question is 2 marks. Now, in section C, same. There are 12 questions. Out of 12 questions, you have to attempt any 8. But the weightage of this is 3 marks. So, section B contain all 2 marks question, and section C contain all 3 marks questions. Now, in section D, section D contain 8 questions. So out of 8 questions, you have to attempt only 5. Out of 8, you have to attempt only 5, and the weightage of each and every question is 4 marks. These are the long answer questions. So which are long answer questions, which are short answer questions, it depends on paper setter. But when you prepare each and every topic, you may know which questions are lengthy, which questions are short. Means, for example, theorems are there: sine rule, cosine rule, projection rule, derivative, parametric function, inverse function. If such a questions are there, they are theoretical questions and they are lengthy, and hence they may ask for 4 marks. So we'll discuss this one by one when we actually discuss the actual syllabus. Okay, so this is about your question paper pattern. 4 sections,
section A is compulsory, no options are there. B, C, D have options. Okay, so this is about your question paper. Log tables are allowed and calculator is not allowed, you know this. So what is actually distribution of marks? So actually what is the change in syllabus, what is the reduction of syllabus, and what is the weightage of syllabus? This is very important. So for this batch, for the students who are appearing in March 2021, for that students, 25% syllabus is reduced. So 25% syllabus reduced means what? From the syllabus given to you, from that syllabus, few topics are reduced. Many parents or students ask me many times, so 25% means there are suppose 20 chapters. So out of 20 chapters, 25% chapters are omitted. No, the chapters are not omitted. From each and every topic, few topics, subtopics are omitted, which are not so important. But as per my knowledge is concerned, as per my experience is concerned, all these concepts are what important. What is use of this reduction of syllabus? Reduction of syllabus is only important for appearing examination. So when you appear for examination, at that time, do not concentrate on that topic. Do not do the practice of that examples, because that kind of questions will not ask in board exam. So when you prepare for examination, at that time, you pay your attention towards reduction of syllabus. Otherwise, when you are a student of science, you're a student of mathematics, you have to learn each and every concept. बघा, परीक्षार्थी आणि विद्यार्थी असे दोन शब्द असतात. परीक्षार्थी म्हणजे परीक्षेपुरता अभ्यास करणं आणि विद्यार्थी म्हणजे विद्या अर्जन करणं. सो यू आर अ स्टुडंट ऑफ सायन्स, यू हॅव टू लर्न ईच अँड एव्हरी कन्सेप्ट. तुम्हाला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. यू शुड नो ईच अँड एव्हरी कन्सेप्ट, बिकॉज this is not your last year of your education. You are not going to stop your education. You have to learn more after 12. You have to take your higher education. म्हणजे मी असं म्हणतो बघा, junior KG, in junior KG, nursery, senior KG, lower KG, such a type of courses are there. So in that senior KG, junior KG, teacher teaches you what? Standing line, sleeping line, curve, circle, semicircle. So at that time you don't know what is use of this. But when you take the admission in first standard, you understand, yes, by joining these shapes, we are getting letters, alphabets. By joining alphabets, we are getting words. By joining words, we are getting sentence. By joining sentence, we are getting paragraphs. We are able to understand the stories. We are able to understand the what? Each and every subject. So at that time, you don't know. Similarly, in 11th and 12th standard, what you are preparing, you are learning each and every subject. So all that subjects, all that content is important for your higher education. After 12th, which degree you are going to do? Engineering or any degree related with mathematics. As you are in front of me, means you are a student of mathematics and you are going to do your career related to mathematics subject. Okay, so all these concepts are important. So my request to all of you is you have to prepare each and every concept. You have to learn each and every concept. And only for examination, you have to pay the concentration on the reduction of syllabus. Okay, so let us discuss these topics one by one. So total, we have 15 topics in our mathematics. 15 topics are there. In these 15 topics, first topic is mathematical logic. Weightage of this topic is 8 marks, and only 2 parts of these topics are reduced. One is a dual, and second one is the application of switching circuit. So when in reduction, only the name of topic is given. So dual is omitted, means what? All the concepts and all the example based on this dual are omitted from the syllabus for board examination. Okay, as well as the examples from the switching circuits are also omitted. Similarly, in matrices, this uniqueness of inverse matrix, this concept is omitted, and reduction method, the reduction is omitted. My dear friends, when you learn vector chapter, so in vector chapter, there is one question. Show that the vectors are
one of the vector is linear combination of the another vector, or show that the vectors are coplanar. So at that time, when you express one vector as a linear combination of three vectors, one vector in terms of three vectors, at that time you have to find three unknowns, x, y, and z. So how to find out that x, y, z? So you can find out that x, y, z by any method. Method is not mentioned in the exam. So how you will find? So three unknowns are there, three equations are there. It is very difficult to solve by simultaneously, which you learn in 10th standard. So how to solve that? By Cramer's rule you can solve, which you learn in 11th standard. But in Cramer's rule you have to solve 4 determinants. So what is the shortcut? The shortcut is reduction method. Using reduction method, we can solve the example very easily. We will get the values of x, y, z very easily. So if this topic is omitted, if this topic you are not preparing, you will not understand, you will not able to use the minimum steps how to find out the value of x, y, z. This is one of the example. Such as so many topics are there in mathematics. That's why I am repeating this. Do not concentrate on reducing syllabus. You have to prepare each and every concept. Only for board exam. So board exam, you have to do not solve the examples or do not revise at the time of examination. Means before examination, you have to only go through this reduced syllabus. In trigonometric functions, there are so many theorems are there. Not only in trigonometric equations, trigonometric function chapter, in all the remaining topics, there are so many theoretical questions. So in board exam, minimum 15% theory is there. I repeat, in board exam, 15% theory questions are there. 15% means minimum 12 marks. Minimum matlo bar kami, not maximum. Minimum 12 marks and maximum 17 marks. In your 80 paper question paper, there will be 12 marks theory, at least 12 marks theory will be there, and maximum 17 marks theory questions will be there. So theory is also important, and problems are obviously important for each and every examination. So from this trigonometric function, the general solution, this topic is totally omitted. So if general solution is omitted, obviously these 6 theorems are omitted, and the example based on this theorem is also omitted. Then application of sine, cosine, and projection rule is omitted. Means what? That rules are there. I repeat, that rules are there. Examples are there. Only applications of these 3 rules are omitted: sine, cosine, and projection. Okay. Now the third one is proofs of properties of inverse trigonometric function. So only proofs are omitted. Means examples are there. Listen carefully. Read carefully. Proofs of properties. असं म्हटलेलं बघा. Inverse trigonometry is omitted. Only proofs are omitted. Means that properties are there. That properties are there. We have to use that properties. Their statements you have to use. That formulas you have to use. But the proof, their proofs are not there in examination. So do not prepare the proofs, but you have to remember the results. Now in 4th topic, pair of line, only general second degree equation in x and y is omitted. My dear friends, in 11th standard, you learn general parabola, general circle, general hyperbola, ellipse. So in that conic section topic, you are familiar with the general second degree equation, and in 12th standard, this topic is omitted, or the example based on this omitted. So you are familiar with this. I'm trying to saying this key, these are the very important topics. Do not omit while preparing mathematics. Not only mathematics, in each and every subject. Other subject experts will give you the guidance regarding this. Now come to the next topic, that is vectors. In vectors, proof of theorem 9 means only proof is omitted again. That theorem is there, and the example based on this theorem, volume of parallelepiped and volume of tetrahedron. This both the theorems are there in the textbook. Only the proofs are omitted, but the example based on this theorem are there in your syllabus. And scalar triple product is there, but vector triple product is omitted, and their examples are also omitted. Now in line and plane topic, angle between planes, angle between line and plane, this angle concept is omitted, and 2 more concepts are there. Coplanarity of 2 lines. 2 lines are coplanar. How to show them? That concept is omitted. And distance of a point from a line. Distance from one point to that plane.
that is omitted. Okay. And in linear programming, there are two types of problems. Word problems are there, and another direct formulation of LPP is given to you. So that direct formulation is there, word problems are omitted. So you have to omit these word problems for board examination. In differentiation, those who are interested in engineering, they have to prepare this calculus part very thoroughly. This is very important. Many students are preparing this differentiation, integration very nicely, and they can score good marks in their engineering. There are M1, M2, M3, such a papers are there. They are totally based on these concepts, that is differentiation and integration. So those who are interested, once again, I'm repeating this, those who are interested to take admission in engineering, they have to pay more concentration on these topics, derivatives, integration, differential equation, and their applications. So this successive differentiation is omitted from differentiation, and even it is omitted in 12th standard. You have to prepare this in what? Engineering, as well as in any graduation course related with mathematics. Now, application of derivative. In application, total 6 applications are there in 12th standard syllabus. Out of 6 applications, 3 applications are omitted, so only 3 applications are remaining. Increasing, decreasing, maxima, minima, and what is the tangent, normal, and application to physics. That applications are there. This Rolle's theorem, Lagrange's mean value theorem, and approximation is omitted. And in infinite integral, only one type of integral is omitted, px plus q root of x square plus b. Those who prepared this topic, indefinite integral, they know px plus q upon quadratic upon केलेलं. How to solve that sum? We express numerator, I repeat, we express numerator as what? In terms of derivative of denominator, that is a into ddx of denominator plus b. We find a and b, we are getting the answer. The same problem, same type of sums are there, but this is omitted. Okay. And something interesting means what? Some interesting formulas and that extra examples are given to you. So that examples are for you, important for your entrance examination. That will not ask in board examination, but that will be asking entrance examination. I will come after this discussion of this reduction of syllabus and weightage. I will come to the point how to prepare for CET and entrance examinations. Now, in definite integral, limit of sum, definite integral as limit of sum, this one type is omitted, and reduction formulas are omitted, and both are important for what? Your higher education. So you decide whether you are going to prepare this or not, but for your higher education, they are very important. From application of definite integral, only one application is there. That application is a area. That's why there is no any other concept to omit. So it is not there is no part, no topic is omitted from this application of definite integral. Now, from differential equation, only LDE. LDE means linear differential equation is omitted. And from probability distribution, continuous random variable. The example based on continuous random variable. So this continuous random variable is there, which is omitted, and discrete random variable is there. And the weightage of this is 5 marks. Okay. Now, there are 2 types of students. One who want to score 100 out of 100 marks, maximum marks. Okay. And there are few students, they are worried about their score. They have a PCMB group. They are more interested in bio group, but they keep maths for safer side. Actually, you may familiar with this statement. You may read this in your WhatsApp group or somewhere, that in this year, in NEET examination, many students prepare chemistry and biology properly. But in physics, those who are good in maths, they are able to solve the examples in physics, because many questions were based on this mathematics. Numericals are there. So that numericals are based on mathematics, and you have to prepare them with the help of mathematics. So what I mean to say, you have to keep this subject not as an option. You have to score maximum marks, because if you go through the weightage, I told many times to my students,
if you are not preparing trigonometry, if you are not preparing derivative integration, even though you can score 50 plus 50 to 70 marks in mathematics. I repeat, if you are not preparing any trigonometry, if you are not preparing any derivative or integration, even though you can score more than 50 marks in mathematics. Practical marks are again what different. You will get up to 15, 16, 17 out of 20. Okay, so it depends on your preparation and your college. So if you go through the vectors, you learn vectors in physics in 11th standard. The weightage of these vectors is 12 marks. Out of 80, 12 marks vector is there. Okay, so linear programming, simultaneous equations, you plot the graph of this in 11th standard. So 12 plus 4, 18, so 16 marks are there. This logic is very important. This is 8 marks. Matrices are important. I mean, very easy. So we are getting such a 50 marks very easily. Okay, so this is about the reduction of syllabus, weightage of syllabus, and the topics of this what mathematics. Now you may have a question in your mind that whether the same syllabus is reduced for your CET or any entrance exam. The answer of this question is not decided yet. What? Not decided yet. आणि मी मगाशीच म्हटलो बघा, you have to prepare each and every concept. कुठली concept कशी use होईल हे तुम्ही आधी सांगू शकत नाही. That's why each and every concept is important. Okay, so you go through the each and every concept, and if you have a doubts, you can ask me. Daya ma'am, shall I stop or I continue? Daya ma'am? Yes, sir. Yes, sir. Tumhala, you can continue for 5-10 minutes. No problem. Okay, ma'am. Thank you. Thank you very much. Okay, so how to score good marks in mathematics? Not only mathematics, in each and every subject. Your self-study is very important. Self-study means what? Just to attend the lectures. Just to attend the lectures is not sufficient to score good marks in each and every subject. You are going to appear for examination, for any examination. When you appear for any examination, your self-preparation is very important. So as per mathematics is concerned, you have to solve each and every example. म्हणजे असे बरेच पॅरेंट मला कंप्लेंट करतात, सर तो मॅथ्सचा अभ्यास करताना ना कानात काहीतरी लावतो आणि गाणी ऐकून तो अभ्यास करतो. तो म्हणतो फार सोपं आहे. सो इट इज नॉट पॉसिबल टू लर्न इच अँड एव्हरी कन्सेप्ट. इफ यू आर सॉल्विंग द मॅट्रायसेस एक्झाम्पल or if you are solving the examples of mathematical logics, it okay. But when you learn the examples of trigonometry, derivative, integration, you need a concentration. You cannot do two things at a time simultaneously. So if you want to listen the song, stop your study, listen song carefully, and then you start your study. Okay, so practice is very important. म्हणजे बघा, आपण मी तुला एक एक्झाम्पल सांगतो. तेंडुलकरचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. तुमचा फेवरेट गेम कुठला? तर बरेच मुलं सांगतात क्रिकेट. सो तुमचा फेवरेट प्लेअर कुठला? मोस्ट ऑफ द स्टुडंट्स सेज तेंडुलकर. ओके, सो तेंडुलकरची फायनल मॅच तुम्ही सगळ्यांनी बघितली होती. लास्ट मॅच ऑफ तेंडुलकर वर्ल्ड कप मध्ये त्यांनी केली होती. सो त्याला माहिती आहे उद्या आपला शेवटची मॅच आहे, उद्या आपला शेवटचा दिवस आहे, कशाला प्रॅक्टिस करायची. पण तो आदल्या दिवशी पण तेवढीच प्रॅक्टिस करत होता जेवढी प्रॅक्टिस तो डे 1 ला करत होता, जेव्हा पहिली मॅच तो खेळला त्यावेळेला आणि शेवटची मॅच खेळला तेवढ्या वेळेला. So same thing is there. If you appear for any exam, college exam, class exam, or board exam, you need a practice. You have to do practice regularly. तुम्ही रोज प्रॅक्टिस केली पाहिजे बघा. And mathematics is a subject of practice. तुम्ही स्वतः सम सोडवली पाहिजेत. लिहायची सम स्वतः सोडवायची, लिहायचं. लक्षात ठेवा. Many students read the examples. ते वही घेतात, पुस्तक घेतात. So it is meaningless. म्हणजे माझे आजोबा म्हणायचे, सो बका और एक लिखा बराबर होता है. सो बका और एक लिखा. 100 वेळा बोलण्यापेक्षा एक वेळा लिहून काढलं ना लक्षात राहतं मॅथमॅटिक्स. ओके, सो दॅट्स वाय यू नीड अ प्रॅक्टिस. ओके, आणि अजून एक महत्वाची गोष्ट मगाशी म्हटलं मी तसं की यू हॅव नॉट गिव्हन युअर फायनल एक्झाम, सो यू डोंट हॅव अ प्रॅक्टिस ऑफ रायटिंग एक्झामिनेशन. इव्हन आता तुमच्या काही क्लासच्या कॉलेजच्या एक्झाम चालू असतील. सो इन दॅट एक्झामिनेशन यू आर गिव्हिंग द एक्झामिनेशन्स व्हॉट ऑनलाईन एक्झामिनेशन्स. सो यू नीड अ प्रॅक्टिस ऑफ रायटिंग. Because your board exam will be what? Writing examination. अजून तरी असं म्हणूया आपण 99% तसंच होईल, पण पुढे काय सांगता येत नाही अजून ऑनलाईन होईल की नाही होईल, पुढचं काय सिच्युएशन असेल. विल डिस्कस दिस लेटर. दिस इज नॉट द वे, दिस इज नॉट द टाइम टू डिस्कस दॅट. नाऊ द टाइम इज हाऊ टू स्टडी अँड हाऊ टू स्कोर गुड मार्क्स इन each and every subject. So for that you need a practice, and your self study will increase your 25% marks. Your self study will increase your 25% marks,
and your textbook is your Bible. प्रत्येक लेक्चर मध्ये सांगतो बघा मी, युअर टेक्स्टबुक इज युअर बायबल. टेक्स्टबुकच्या बाहेरचं बोर्ड एक्झाम मध्ये काहीच येत नाही. देर इज नो क्वेश्चन इन बोर्ड एक्झामिनेशन outside the textbook. Only similar questions are there. Means, for example, write the dual of one statement which is given in the question. Now, dual is omitted now. Suppose, for example, find the inverse of matrix. Okay, so inverse of matrix 2 by 2 is given in the textbook and 3 by 3 asked in board examination. So they may change such a number. If 1 is given -1, if 1 चा -1 केला तरी तो example काय झाला out of the textbook. So if you know the concept, you can solve each and every sum. Each and every concept is important for your board examination as well as your entrance examination. And for CET also, there are questions based on your textbook. So I'm talking about CET. And for JEE or any other entrance exam, NCERT books are important. And through NCERT books, you have to prepare each and every concept. Okay. So if you have a question, you can ask in the questions so that I will clarify your doubts. Ma'am, I will stop here, and if the students having questions, I will solve their questions. मी जरा chat open करतो. Students, you can put your questions in the chat box, please. One of the students is saying, sir, I am going to give NEET, but I have not kept Maths 2. So how can I manage it? So my dear friend, there is one topic in 11th standard. 11वीचा पहिला chapter बघा. So in that 11th standard, physics मधनं बनतो बरं का मी. In physics. So all that mathematical formulas results are given to you. So you have to concentrate on them. You have to prepare all that topics so that you will give the answer. Okay. You can understand better. Otherwise, you do not give the exam of mathematics for board examination, but you can prepare mathematics. You can learn maths. You attend the lectures of mathematics conducted by your college, so that you will get the idea of that concept. Another student is Guidance for. sir, please give some guidance for JEE exam. So as we discussed, for JEE examination you have to prepare through or from the NCERT books. So NCERT books are important because the syllabus of NCERT is there. Actually, the syllabus of State Board and NCERT, if you compare, the syllabus is 98%, 99% same for mathematics. Only 2-3% topics are different. Few topics in 11th are there in 12th standard, and the few topics of 12th are there in 11th standard. म्हणजे मी असं म्हणेल की आपल्याकडे अजून काहीतरी एक्स्ट्रा टॉपिक आहे. काय सांगतो बघा तुम्हाला, तुम्ही जर NCERTचं पुस्तक बघितलं, त्याच्या पुस्तकावरती पहिल्या पानावरती लिहिलंय मॅथमॅटिक्स ओनली, आणि आपलं जे बोर्डचं पुस्तक त्याच्यावर लिहिलंय मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. So statistics part is extra in our state board syllabus, जो तिकडे नाहीये. ओके. सो आपला सिलेबस जास्त उलट त्यांच्यापेक्षा. त्याच्यामुळे तुम्ही NCERT तर वापरा. आणि मग पुस्तक कुठलं वापरायचं, तर पुस्तक असं, देर इज नो बुक अँड नो क्लास इज सफिशियंट टू स्कोर गुड मार्क्स इन एनी एंट्रन्स एक्झामिनेशन. युअर सेल्फ प्रिपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेल्फ स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही सेल्फ स्टडी जर केला तरच तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. आणि मग रेफरन्स म्हणून पुस्तक कुठली घ्यायची, तर देर आर सो मेनी एक्झाम्पल्स, सो मेनी बुक्स आर अवेलेबल इन द मार्केट. आता तुम्ही बोर्डसाठी म्हणत असाल तर आपली सुपर माइंडची जी टीम आहे ती तुमच्यासाठी एक क्वेश्चन बँक तयार करते. अँड हाऊ मेनी 1 mark questions are there, 2 mark questions are there, 3 mark questions are there, 4 mark questions are there. सो त्यांनी असं 1 mark, 2 mark, 3 mark, 4 mark क्वेश्चनचं बायफर्गेशन केलंय. म्हणजे तुम्हाला परीक्षेला प्रिपरेशन करताना कुठला क्वेश्चन 1 मार्काला विचारतील, कुठला 2 मार्कला विचारतील, असं कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. सो when this study material is available from Supermind, they will provide you, so you go through that material so that you will score good marks in your board examination. And I will request Daya ma'am, be ready for JEE also. We will prepare for JEE examination. We will prepare such a material for the students because many students are interested such a material. Okay, thank you very much. Again, if you have any question, one more question is there. Sir, for MCQ section in board, is it compulsory to show the working, or we can directly write the option by solving it rough work? Yes, my dear, you have to write only the answer, because in the question paper, the instructions are given to you. The instruction is for MCQ, only write the answer with its alphabet. Only write the answer with its alphabet. How you bring that answer is not important.
म्हणजे मी गंमत म्हणून परीक्षेला असं म्हणतो, मुलं असे विचारतात चौथ्याचं आन्सर काय, मग तिकडनं तो असं काहीतरी करतो, म्हणजे सेकंड आन्सर म्हणजे बी आन्सर. आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही देऊन उत्तर कसं आणलंय ते. आय एम टॉकिंग अबाउट MCQ. तुम्ही रफ मध्ये कॅल्क्युलेशन करा, फक्त क्वेश्चन पेपरवरती काय लिहू नका. डू नॉट राईट एनिथिंग ऑन युअर क्वेश्चन पेपर. यू कॅन डू दिस कॅल्क्युलेशन्स इन युअर आन्सर शीट. शेवटच्या पानावरती कॅल्क्युलेशन करून तुम्ही MCQ ची उत्तर लिहू शकतात. बट my request is solve the MCQs sequentially 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and write the answer only once. MCQ मध्ये अजून एक रूल आहे बघा, तो सांगायचा राहिला माझा. MCQचं उत्तर एकदाच लिहायचं असतं. म्हणजे तुम्ही पेज 1 वरती लिहिलं, परत पेज 5 ला लिहिलं, पेज 10 ला लिहिलं, तर दॅट इज नॉट अलाउड. एकदाच फक्त लिहायचं असतं. जो फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही केलेला असतो दॅट इज ओनली कन्सिडर्ड. पुढचा तुमचा बरोबर असेल तरी तो कन्सिडर होत नाही. बट फॉर शॉर्ट आन्सर्स अँड लॉंग आन्सर्स, समजा तुम्हाला एखाद्या सम मध्ये कन्फ्युजन असेल आणि इफ यू सॉल्व दॅट एक्झाम्पल ट्वाइस, तर त्याच्यातला जो बरोबर असेल त्याला आम्ही मार्क देतो फॉर शॉर्ट ऑर लॉंग आन्सर. बट फॉर MCQ द सिक्वेन्स इज इम्पॉर्टंट अँड वी आर गोइंग टू कन्सिडर ओनली युअर फर्स्ट अटेम्प्ट. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. थँक्यू एव्हरीवन. ओके, थँक्यू पाटील सर. अतिशय उत्तम तुमचं मार्गदर्शन झालंय आणि नेमकं आणि अचूक मुलांनी कसा अभ्यास करायला पाहिजे हे सरांनी सांगितलं. सरांनी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली ती मुलांना लक्षात ठेवा. तुम्ही मॅथ्स शिकताय किंवा सायन्सचा कुठलाही सब्जेक्ट शिकत असताना आपण कन्सेप्ट आता सिलेबस मधनं ओमिट केलेल्या असल्या तरी त्या आता त्याच्यावर अभ्यास करायचा नाही असं करू नका. आता पेंडेमिकला ओव्हरकम करण्यासाठी, वेळ मॅनेज करण्यासाठी गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलाय. पण जरी सिलेबस कमी केला असला तरी दॅट इज गुड फॉर युअर प्रोग्रेस. तुमच्या फर्दर स्टडीज साठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर सरांनी आता खूपच छान मार्गदर्शन केलं, टू द पॉइंट, मोजून मापून परफेक्ट असं मार्गदर्शन सरांनी केलं. याबद्दल सरांचं खूप खूप मार्गदर्शन, थँक्यू सो मच. तर आभार. आणि सरांनी जे सांगितलं ते पुन्हा मी एकदा सांगते की सुपरमॅननी अशा प्रकारच्या क्वेश्चन बँक्स तयार केलेल्या आहेत. यांच्यासारख्याच BOS सगळे बोर्ड ऑफ स्टडीज वरती स्टेट लेवलला जी लोक काम करतात यांच्या मार्गदर्शनाखाली, तर त्याचा खूप वापर करा. कारण आता तुम्ही फक्त व्हर्च्युअल आहात, पण तुमची एक्झाम असणार आहे ऍक्च्युअल रिटन. तर त्यामुळे तुम्हाला तुमचा पॅसिव्ह अभ्यास ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला अशा काही एक्सरसाइजेसची गरज आहे. तर नंतर तुम्ही जरूर सुपरमॅनशी संपर्क साधा. पुनश्च सरांचे आभार. आपण आता पुढच्या सेशनकडे वळतो आहोत, ते म्हणजे फिजिक्स. डॉक्टर वंदना देशमुख आपल्या समोर इथे आहेत, ज्या तुम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. देवगिरी कॉलेज औरंगाबाद, खूप फेमस कॉलेज आहे औरंगाबाद मधलं, तिथे त्या काम करत आहेत. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या त्या BOS म्हणून अनेक वर्ष काम करतात. बोर्ड ऑफ स्टडीज वरती त्या आहेत. म्हणजे त्या कम्प्युटर डिपार्टमेंट आणि फिजिक्स वरती, IT वरती त्या सायन्स आणि IT आणि कम्प्युटर डिपार्टमेंट वरती बोर्ड ऑफ स्टडीज वरती काम करतात. त्यांना जवळपास 26 वर्षांचा शिक्षण देण्याचा, अध्यापन करण्याचा अनुभव आहे. आणि खूप सातत्याने अनेक वर्ष त्या मुलांना मार्गदर्शन करण्याचंही काम करतात. त्यांनी अनेक अशा फॉरेन युनिव्हर्सिटीजना सुद्धा व्हिजिट केलेला आहे. त्यांनी अनेक इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहेत. त्यांचे पेपर्स अनेक ठिकाणी पब्लिश झालेले आहेत. त्या सिलेबस डिझायनिंग आणि पेपर सेटिंग कमिटीच्या मेंबर आहेत. म्हणजे तुमच्या दृष्टीने आज मॅडमना ऐकणं म्हणजे हा खूप मोठा योग आहे. पुन्हा एकदा लायन्स क्लब आणि सुपरमॅनचे धन्यवाद मानले पाहिजेत, कारण यांना तुम्हाला आज भेटायला मिळतं या माध्यमातून. मॅडमचे 7 पेपर्स इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये पब्लिश झालेले आहेत. हे खूप मोठं आणि जिकरीचं काम असतं, ज्याच्यासाठी खूप तुमचा अनुभव आणि तज्ञता लागते जी मॅडमकडे आहे. 7 पेपर्स इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये, 10 पेपर्स इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये आणि 12 पेपर्स नॅशनल कॉन्फरन्स मध्ये मॅडमनी प्रेझेंट केलेले आहेत. गेल्या काही दिवसात आणि अनेक वर्षांमध्ये मॅडमनी अनेक वर्कशॉप्स मध्ये आणि कॉन्फरन्सेस मध्ये, ऑनलाईन वेबिनार्स मध्ये पण भाग घेतलेला आहे. तर डॉक्टर वंदना देशमुख मॅडम आज आपल्याला इथे फिजिक्सचं मार्गदर्शन करतात. मी जास्त वेळ घेत नाही. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी आता 12वीच्या आलेल्या या मुलांना फिजिक्स या विषयाबद्दलचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. Good morning all. Good morning student, parent and teachers. And also I welcome all delegates, all respected delegates present on this platform. Now, first thanks to for my nice introduction, and thanks to Miss Daya Kulkarni madam for inviting me to have such interactive platform or event. Today
our topic is score more for 12th, and every student want to score more marks in exam. And yes, every student has have capacity to score more marks in exam. Many students, I observed, many students are worried about physics, but if you study with interest and if you do hard work, then you can score easily more marks in physics. Today, I will share some tricks and how to score more marks in physics subject. Basically, physics is important subject for science student because it decides the score of JEE, NEET and CET and also board exam too. It is one of the compulsory subject. So बायोलॉजी असू द्यात बायो ग्रुपचे म्हणजे नीट आणि जेई दोन्ही मुलांना हा सब्जेक्ट कंपल्सरी असतो. I always say nothing is hard, only we make it hard. तर स्टुडंट आज आपण हा विषय कसा सोपा करता येईल, कसा समजून घेता येईल ते बघूया. I first share my screen and my PPT presentation here. One minute. Okay. Now, student, today we all are on an online platform. Remember, this is a new way of teaching learning process, which becomes an important part of our life. Though some students feel hard to learn online, but we should accept this real fact and do the study accordingly, because online learning may remain lifelong. These type of pandemic situations may become a part of our life. So we have to accept this lifestyle and e-learning also. Refusing the online teaching and running away from it is not the solution. So we have to learn from online teaching. And I always say to my student, first you have to accept the problem so that you can find the better solution for it. And will go will get the good result also. Now in today's lecture, we start this lecture by introducing the textbook and how this textbook is useful for CET, JEE and NEET preparation. Also, how we can use this book as a self-study material because it is one of the good book. And जसं सर आता म्हणले की ते टेक्स्टबुक हे बायबल सारखं आहे तसंच मी म्हणे. Then we see the deduction in syllabus. या वर्षी जो काही syllabus reduce झालेला आहे तो बघणार. Then weightage assigned to the chapter by board and then paper pattern for this year and how to score and how to solve the paper so that we get the 90% score. Student, I want to share you some basic points because as I am a member of book writing committee, I specially want to describe the whole book in front of you. मला वाटतं जे पुस्तक आपण रेफर करणार आहोत त्याचे जर नीट माहिती असेल आपल्याला ते कसं वापरायचंय ते बनवण्यामागचा उद्देश काय हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला ते पुस्तक वापरताना इझी जाईल आणि तुम्हाला ते आपलंसं वाटेल आणि तुम्ही चांगल्यापैकी त्याच्यातून अभ्यास करू शकाल. हे पुस्तक जेईई एक्झाम, नीट आणि तुमचं बोर्ड ह्या सगळ्यांसाठी परिपूर्ण असं ते पुस्तक आहे. तर सुरुवातीला ह्या पुस्तकाचं फ्रंट पेज आपण बघितलं. द फ्रंट पेज शोज ए फोटो इलेक्ट्रिक स्पेक्ट्रोस्कोपी बीम that is electron accelerator and a part of Indus 1, Indus 2 present at Raja Ramanna Center for Advanced Technology, that is RRCAT. It is a Department of Atomic Energy, Government of India, Indore.
And these two synchronized radiation source called Indus. Indus 1 is 450 megavolt electron storage ring, whereas Indus 2 is booster cum storage ring that can accelerate electrons from an inject energy that is 550 megavolts to 2.5 gigavolts. This unit engage research and development in nuclear frontline research areas like laser, electron accelerator, superconductivity, plasma physics related high technological fields. It also provides training to young scientists at Bhabha Atomic Research Center Training School located in its campus, and also provide a strong basic frontline research for external PhD scholars in the related field. These students later join several DAE units like BARC, then IGCAR, VECC, and also RRCAT as a scientific officer. This RRCAT has also been actively involved in providing scientific and material assistance to CERN. CERN is a European organization for nuclear research. These pictures express the future scope in research and put a goal of achievement for the student. Student may know the opportunities in the field of research. Now, if you see the back page, on back page, you'll find the transmission electron microscope, which is based on de Broglie hypothesis. Also, second picture shows carbon nanotube filled with water, and this is the concept of surface tension. Then the third picture shows the crystal lattice of lithium hexaboride, and this pattern can be used to identify crystal structure and measure lattice parameters. Last photo shows the electric diffraction pattern, which is used to obtain the quantitative data include phase identification, orientation relationship, and crystal defect in material, etc. Now, this transmission electron microscope is a microscope technique in which beam of electron is transmitted through a specimen to form image. And this is a major analytical method in physics, physical, chemical, and biological sciences. It is used to view thin specimen like tissue sections, molecular structures through which electrons can pass and generating a projection image. The advantage of this TEM is that it magnifies specimens to a much higher degree than an optical microscope. And this magnification is of 10,000 times or more is possible, which allows scientific to see extremely small structures. Now, student, I hope if student read the book and solve the exercise so that learning objectives behind this book will be fulfilled. And very senior most subject expert team work hard for preparing this excellent book. This is not only the textbook of physics for 12th standard, but contains material that will useful for reader for self-study and also good for preparation of competitive examination at national level like JEE and NEET. And if we go through the objective, you find the way how we use this book as a self-study material. This book contains useful material for self-study. The book is easy to read and learn. More diagrams, graphs, pictures are used to explain the concept. Also, few topics and some topics in a greater details are added in this book. So read the book more and more. Try to make your own notes that helps you to revise the chapter in short time before the examination. Then to give the student a broad perspective to look
into the physics aspect is in various phenomena they experience in the world around. Therefore, in-depth discussion of several topics in order to develop analytical ability of the student are introduced in book. To understand the concept clearly, try to do activities and also try to answer the questions in the box, do you know? This creates interest in reading the concept. जर आपण पाहिलं हे पुस्तक तर खूप सारे डिटेल मध्ये याच्यात दिले आहे आणि तुमचं फिजिक्सच्या ऍप्लिकेशन सराउंडिंग मध्ये तुम्हाला काय काय दिसू शकतील, काय काय गोष्टीमध्ये फिजिक्स कसं बघायचं, हा ॲटिट्यूड या पुस्तकातून तयार करायसाठीचा प्रयत्न केलेला आहे. Then to prepare a solid foundation for those who aspire for admission to professional courses for further studies and create ability in physics to undertake the preparation of various competitive examination at the national level. For this purpose, most chapters in this book assumed background knowledge of the subject covered by the textbook of 11th standard, and combination of 11th and 12th syllabus covered all topic for competitive examination. You will find basics things in 11th book and their applications in 12th book. For example, if you start the chapter of electrostatic from 12th book, then before going to that chapter, you must know the basic concept which are covered in 11th book. It is important to note down JEE, NEET, or any international level examination. The syllabus is not reduced up till the date. So you have to carry all syllabus from 11th and 12th book. Then use the constructivistic approach in introducing the subject so that learners are actively involved in the process of learning the concept. To achieve this, number of solved examples in every chapter and exercise at end of each chapter are increased for practicing and acquiring ability to solve exercise. You find after completing every concept, there are solved numericals given. You should solve these examples. Sometimes you find activities also. Try to do these activities. For example, if you see the simple pendulum, after completing this article, you find the activity as well as example. If you attempt this both, then you get the basic concept of the simple pendulum and you can solve any application based question on this topic. Also try to solve all exercises given at the end of the chapter. Due to this, your ability to solve exercise will increase. There are all types of objective questions like short answer, long answer, and multiple choice questions. Try to solve these questions on separate notebook. That book helps you at the time of board exam. प्रत्येक चॅप्टरच्या शेवटला एक्झरसाइजेस दिलेल्या आहेत. मी पर्सनली सांगेल की सगळ्यांनी त्या एक्झरसाइजेस सॉल्व्ह करा. पुस्तकामध्ये नंबर ऑफ न्यूमरिकल्स दिलेले आहेत. या न्यूमरिकल्स देण्यामागचा उद्देश हाच आहे की मुलं फिजिक्सचे न्यूमरिकल सॉल्व्ह करायला घाबरतात, पण असं ही भीती न बाळगता जर त्यांनी जास्तीत जास्त न्यूमरिकल सॉल्व्ह केले तर त्यांचा तो न्यूमरिकल वरचा कॉन्फिडन्स वाढेल. बोर्डमध्ये 12 ते 15 मार्काचे कंपल्सरी न्यूमरिकल्स आहेत, पण जेई एक्झाम, नीट एक्झाम मध्ये तुम्हाला जवळपास 60 to 70% न्यूमरिकल बेस फिजिक्स असतं. त्याच्यामुळे ऍप्लिकेशन बेसला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला न्यूमरिकल वर कमांड ही यायलाच हवी. तसंच this book should be an enjoyable learning experience for the student and beneficial to teachers also. To make it enjoyable, book consists different emojis in different color boxes. Let us see how to use these emojis. बऱ्याच जणांनी मला विचारलं की ते इमोजीस कशासाठी टाकलेत, आम्ही वाचत नाही.
पण असं करू नका. त्या इमोजीस मागचा उद्देश वेगळा वेगळा आहे. मी जरा आज तुम्हाला त्या सगळ्या इमोजीस एक्सप्लेन करेल. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छिते की सॉल्व्ड एक्झाम्पल 155 पूर्ण पुस्तकात दिलेले आहेत. MCQs 85 आहेत आणि एक्झरसाइज क्वेश्चन्स 393 टोटल क्वेश्चन्स दिलेले आहेत. म्हणजे हा डेटा याच्यासाठी सांगते की यू हॅव ए बिग क्वेश्चन बँक. तुमच्याजवळ खूप मोठी क्वेश्चन बँक आहे. याही शिवाय आम्ही बोर्ड मेंबरनी एक मोठी क्वेश्चन बँक जवळपास प्रत्येक चॅप्टरवर 40 ते 50 क्वेश्चन्सची बँक आम्ही बोर्डमध्ये सबमिट केली आहे. लवकरच बोर्ड ते तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल करून देईल. टेक्स्टबुक मधल्या इमोजीज बघूयात. पहिली इमोजी आहे कॅन यू कॉल. The question included in this emoji are mainly to review the students' prior knowledge that should be relevant to the new topic to be opened. And at the start of the chapter, you find this question which are based on either 11th basic knowledge or your previous school knowledge. Then next emoji is can you tell. This emoji is based on current topic. And these questions or information develop the ability to connect with physical phenomena around you. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गोष्टीमध्ये फिजिक्स शोधू तोपर्यंत तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही. तर हा इंटरेस्ट येण्यासाठी पण ह्याच्यात इम्पॉर्टंट सांगायला लागले 10वीसाठी. Then next, use your brain power. The question included in this emoji provides an immediate opportunity to check whether the knowledge is constructed properly in mind of the student. A student can apply his knowledge to solve this practical application based question. Your brain हे थोडेसे हार्ड वाटण्यासारखे क्वेश्चन आहेत, पण तुम्हाला जर तो कॉन्सेप्ट समजलेला असेल तर तुम्हाला नक्कीच हे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. Then next, do you know additional interesting information ह्या ब्लॉक मध्ये दिलेली आहे. And it is related to the experience of the student in provided experience of the student is provided in this box. Then remember this is the important point. हे महत्वाचे पॉइंट्स इथे दिलेले ते लर्न करायचा प्रयत्न करा, लक्षात ठेवा. नंतर आहेत ऍक्टिव्हिटी. याच्यामध्ये ह्या बॉक्सेसमध्ये स्मॉल ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या करंट टॉपिक वरच्या असतील. Try to do these small activities, small experiment at your home or at your college lab if available. It improves your practical application skill. Then solved example. मी अगोदरच सांगितलं प्रत्येक टॉपिक नंतर सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आणि नंतर ऑब्झर्वेशन अँड डिस्कस. ऑब्झर्व अँड डिस्कस. एखादा एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केला आणि त्याच्यावरचे ऑब्झर्वेशन्स आणि डिस्कशन्स तिथे दिलेले आहेत. देन ट्राय दिस. इट इज अ स्मॉल ऍक्टिव्हिटी. ती करूही शकता किंवा इमॅजिन करून तुम्ही तो कन्सेप्ट समजून घेऊ शकता. इज इंटरनेट माय फ्रेंड. यामध्ये डिजिटल इन्फॉर्मेशन जी ऑनलाईन तुम्हाला माहिती मिळू शकते, ज्या मुलांचा कल हा रिसर्च कडे आहे त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी आहे. ज्यांना एक्स्ट्रा नॉलेज घ्यायचं आहे, एक्स्ट्रा माहिती पाहिजे आहे त्या विषयाची, ते इथून घेऊ शकतात या वेबसाईट वरून. अँड ऑल्सो ॲडिशनल मटेरियल, मग ते टेबल असू द्यात किंवा महत्वाचे कम्पॅरेटिव्ह असे पॉइंट्स असतील, ते तुम्हाला या बुकमध्ये बऱ्याच ठिकाणी सापडतील की ज्याच्यावरून कम्पॅरेटिव्ह स्टडी करायला तुम्हाला सोपं जाईल. काही ठिकाणी फॉर्म्युलांची लिस्ट आहे जी तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करताना उपयोगी होऊ शकते. जसं पेज नंबर 21 वर एक टेबल दिलेला आहे, तो न्यूमरिकल साठी किंवा JEE साठी कामाला येऊ शकतो. देन दीज आर द ऍडवाइस टू द टीचर. मला असं वाटलं की हा प्रोग्राम नुसते मुलंच नाही तर शिक्षक पण पाहणार आहेत, म्हणून शिक्षकांचा रोल ह्या पुस्तकामागचा मला सांगावा वाटतो. आणि त्याच्यासाठी द टीचर शुड गेट फॅमिलियर विथ द टेक्स्ट बुक बिफोर स्टार्टिंग द टीचिंग. टीचर शुड एनकरेज द स्टुडंट टू रीड each chapter carefully and repeatedly before and after teaching the chapter.
As the book is activity based teaching, so teacher should add the required teaching aids in teaching, and this teaching aids may be online experiment. You can show the videos of online experiment you do at the lab, or any online ready-made videos are there on internet. You can use that videos to show the practical application of some concepts. Teachers should encourage the students to solve all exercises, solved and unsolved. सगळे एक्सरसाइजेस हे मुलांनी करावे यासाठी प्रमोट करा विद्यार्थ्यांना. Our board prepare a big question bank for 11th standard student, and in nearly future it may be published or make available online also. Teachers should include some questions from the exercise in the class test exams, so that student focus on solving exercise given below. त्या एक्सरसाइजेस जर मुलांना तुम्ही विचारत राहिलात तर मुलं ते एक्सरसाइज करण्याकडे त्यांचा कल वाढेल मुलांचा. Teacher should encourage the student reading the book and also follow the instructions in various emojis. This will increase students' actively participation in teaching and learning process, and also make it interesting. For convenience, the book is divided into two sections. First section consists unit 1, 2, 3, and section 2 consists unit 4, 5, and 6. Do not use the boxes titled "Do you know?" or "Use your brain power for evaluation." This is important. And all corrections and printing mistakes are submitted to the board by our all writing panel. कदाचित ते आम्ही जून मध्येच पाठवलेलं आहे बोर्डाकडे. एखाद्या सप्लिमेंट मधून तुम्हाला ते माहिती मिळून जाईल. Then next is the reduced syllabus. Due to the COVID-19 pandemic situation, 25% syllabus is decided to reduce for the academic year of 2020-21 for both 11th and 12th. Here the syllabus for 12th board examination, which would be conducted in nearly maybe March, I will give in detail. But I will suggest to all 12th standard student, they should read the complete chapters in flow, because some reduced topic are useful to understand next topic. आता सरांनी जसं सांगितलं की डायरेक्ट चॅप्टर वगळलेले नाही, तर प्रत्येक चॅप्टर मधला काही कंटेंट काढलेला आहे, आणि हा कंटेंट काढताना मधला कंटेंट गेल्यामुळे चॅप्टरचा फ्लो कुठेतरी कमी होतो. तर हा फ्लो मेंटेन ठेवायसाठी अख्खा चॅप्टर वाचायचा प्रयत्न करा. मध्येच जर तुम्ही ते ड्रॉप केलं तर मे बी पुढचा टॉपिक समजायला तुम्हाला अवघड जाऊ शकतं. Also reduced syllabus is useful for this सिलेबस जो रिड्यूस केलेला आहे तो सुद्धा जेई आणि नीट एक्झाम साठी कामाला येणार आहे. कारण हा सिलेबस हा आपण जवळपास नॅशनल लेवलच्या एक्झामिनेशनच्या सिलेबसला कोपअप करणारा घेतलेला आहे. सीबीएसईच्या इक्विव्हॅलंट हा सिलेबस असल्यामुळे सगळे पॉइंट्स आणि जेई नीटचा फोकस समोर ठेवून पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या मुलांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची चांगली तयारी करायची असेल त्यांनी हे डिलीट केलेले, डिडक्ट केलेले, रिड्यूस केलेले पॉइंट सुद्धा वाचा. फक्त हे रिड्यूस केलेला सिलेबस जो आहे त्याच्यावर तुम्हाला बोर्डामध्ये एकही क्वेश्चन विचारला जाणार नाही. हा याचा एवढाच फायदा आहे. आता आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. रोटेशनल मोशन मध्ये पॉइंट आहे 11th चॅप्टर मध्ये, दॅट इज पेअर ऑफ डेप्थ आणि व्हेकल ऍट द टॉप. हे जो दोन्ही पॉइंट आहेत ते हे एंट्रन्स एक्झामच्या दृष्टीने किंवा न्यूमरिकल बेस असे पॉइंट्स आहेत. हे व्यवस्थित केले तर याच्यावर बेस जे न्यूमरिकल्स विचारले जातात ते तुम्हाला चांगले समजतील.
तसाच रोलिंग मोशन पण आहे. इट इज अ टाइप ऑफ वन टाइप ऑफ इमोशन, सो यू मस्ट अंडरस्टँड दिस कन्सेप्ट ऑल्सो. सेकंड चॅप्टर मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये जर आपण बघितलं तर प्रेशर हा एक मोठा टॉपिक कट केला आहे. तो टॉपिक प्रेशर ऑन फ्लुइड, मग फ्लुइडच्या सगळ्या स्टेप्सवर प्रेशरचा कसा इफेक्ट होतो हे खूप व्यवस्थित डिटेलमध्ये याच्यात दिलेलं आहे. पण हा मोठा टॉपिक ओमिट केला आहे, तो तुम्हाला एक्झाम साठी नाही. आणि बाकीचे जे दोन पॉइंट्स आहेत 2.8 आणि 2.9 दॅट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी अँड बर्नियल इक्वेशन, हे दोन्ही टॉपिक हे नवीन टॉपिक आहे, न्यू टॉपिक ऍड केलेले तुमच्या याच्यात. देन नेक्स्ट चॅप्टर मध्ये जर आपण बघितलं तर छोटे छोटे टॉपिक्स आहेत. बिहेवियर ऑफ गॅसेस, आयडियल गॅस अँड रिअल गॅस, बेसिक्स थिंग्स आहेत. मे बी तुम्हाला थोडंफार याचं स्कूल लेवलला झालेलं असणार, एकदा वाचायला काहीच हरकत नाही. 2 पेजेसचं मॅटर आहे ते. हे दोन्ही तिन्ही पॉइंट्स तुम्ही वाचू शकता. फक्त जो हा आहे लॉ ऑफ इक्विपार्शियल ऑफ एनर्जी, हा थोडासा मोठा आहे, त्याच्यात डेरिव्हेशन आहे, ते मात्र तुम्हाला सिलेबसला नसेल. देन नेक्स्ट इज थर्मोडायनॅमिक. याच्यामध्ये हीट इंजिन हा मोठा टॉपिक आहे, तो कट केलेला आहे. हा हीट इंजिन हा जो टॉपिक आहे तो बऱ्यापैकी मोठा टॉपिक आहे, हा तुमचा कट केला आहे. पण तो वाचा, कारण तो तुम्हाला बऱ्यापैकी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स देणार आहे. इवन रेफ्रिजरेटर अँड हीट पंप हे सुद्धा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन बेस आहेत. एसी ठेवलेला आहे तुम्हाला, पण हे पॉइंट्स काढलेले आहेत त्यांनी. नंतर हे जे 4.10 आणि 4.11 जे आहेत तर ते पण मोठे आहेत. पण आता सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स तसा महत्वाचा पॉइंट आहे. आणि नेक्स्ट पण पुढचे दोन्ही पॉइंट्स जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशन बेस म्हणजेच न्यूमरिकल साठी ते तुम्हाला कामाला येणार आहेत. ते स्टडी करा, वाचा. नेक्स्ट आहे ऑसिलेशन, 5th चॅप्टर तुमचा. याच्यामध्ये दोन्ही हे सुरुवातीचे टॉपिक्स जे आहेत तर ते नवीन टॉपिक आहे. रेफरन्स सर्कल मेथड आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. खरं तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM हा खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केला आहे. ग्राफिकली कसं तुमचं डिस्प्लेसमेंट, व्हिलॉसिटी रिलेट होतं, तर ते खूप चांगलं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. थेरॉटिकल आहे, तुम्ही वाचून घ्या. वाचलं तर तुमचा हा कन्सेप्ट SHM चा कन्सेप्ट चांगला क्लिअर होईल. सिमिलरली मी म्हणेल की डॅम्प ऑसिलेशन्स माहितीच पाहिजे. त्याच्यानंतर फ्री ऑसिलेशन आणि फोर्स ऑसिलेशन सुद्धा महत्वाचे कन्सेप्ट आहेत, हे सुद्धा स्टडी करा. मगाशी पाटील सर सांगताना म्हणले की काही मुलं ही परीक्षेपुरती अभ्यास करतात आणि काही मुलं नॉलेजसाठी अभ्यास करतात. तर खरंच हे जे पॉइंट्स आहेत ते नॉलेजसाठी म्हणून वाचा. अभ्यासाला, बोर्डच्या अभ्यासाला जरी ते तुम्हाला कामाला येणार नसले तरी नक्कीच JEE नीटच्या एक्झामसाठी तुम्हाला ते कामाला येतील. आणि बेसिक जर क्लिअर असेल तरच तुम्ही ह्या एक्झाम्स चांगल्या प्रकारे टॅकल करू शकता. नंतर पुढचा चॅप्टर आहे 6th चॅप्टर, दॅट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. याच्यामध्ये हे जे आहे रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह, त्याच्यानंतर हा थोडासा नवीन म्हणता येत नाही, पण तो रिपीट असा थोडासा पार्ट आहे तुमचा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड पण तुम्हाला थोडंफार झालेलंच आहे अगोदर. आणि हा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आलं तुम्हाला. तर हे तिन्ही पॉइंट ओमिट जरी असले तरी ते वाचा, ते रीड करू शकता तुम्ही आणि इझी आहे, इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट चॅप्टर इज वेव्ह ऑप्टिक्स. याच्यात कार्प्युस्क्युलर नेचर, पूर्वी न्यूटन्स कार्प्युस्क्युलर थेरी हा पॉइंट होता, तर त्याच्यावर बेस हा आहे. हिस्ट्री माहिती असावी आपल्याला वेव्ह ऑप्टिक्सची, त्याच्यासाठी तो वाचू शकता तुम्ही, छोटा पॉइंट आहे तो. देन रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऍट प्लेन बाउंड्री, हा सुद्धा बेसिक कन्सेप्ट आहे. हा पोलरायझेशन आणि रिझॉल्युशन पॉवर, म्हणजे त्याला आम्ही डिफ्रॅक्शन म्हणायचो. तर पोलरायझेशन आणि डिफ्रॅक्शन हे दोन्ही टॉपिक जे आहेत ते महत्वाचे समजले जातात. आणि
इन फ्युचर जेव्हा तुम्ही फिजिक्सचे स्टुडंट आहेत म्हणल्यावर तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट माहिती असायलाच हवे. म्हणून तरी निदान हे दोन्ही पॉइंट स्टडी करा. ते मोठे आहेत, पण तरी पण ते डिटेलमध्ये बघा. द नेक्स्ट चॅप्टर इज इलेक्ट्रोस्टॅटिक. याच्यामध्ये बेसिक थिंग्स आहेत, त्या त्या जरी ओमिट केलेल्या असल्या तरी तुम्ही ते वाचा. इक्विपोटेन्शियल सरफेस आणि अगदी फोटोग्राफिक म्हणजे पिक्चर्स, खूप सारे पिक्चर्स वापरून हा कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे. दॅन कंडक्टर्स, इन्सुलेटर, फ्री चार्ज अँड बाउंड्री चार्जेस हे पण माहिती पाहिजे आपल्याला. देन डिस्प्लेसमेंट करंट आणि व्हॅन्डिग्राफ जनरेटर हे दोन्ही पॉइंट जुन्याही सिलेबस मध्ये होते, पण आता मात्र हे या वर्षापुरते ते डिडक्ट केलेले आहेत. नंतरचा चॅप्टर आहे मॅग्नेटिक फील्ड. याच्यामधला हा 9th चॅप्टर जो आहे तर तो ऍज इट इज ठेवलेला आहे. तो असाही करंट इलेक्ट्रिसिटी खूप छोटा चॅप्टर आहे, तो तुम्ही करायचाच आहे तुम्हाला पूर्ण चॅप्टर. नंतर नेक्स्ट 10th चॅप्टर इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. याच्यामध्ये हे जे दोन्ही पॉइंट्स आहेत ते वाचून घ्या. ते परत मी म्हणेल की ते बेसिक कन्सेप्टच्या रिलेटेड आहेत. देन मॅग्नेटिक मटेरियल, याच्यामधला हे जे सुरुवातीचे टॉपिक आहे तर ते बेसिक आहे. 51 to 53 मीन्स 11.2 टॉर्क ऍक्टिंग ऑन मॅग्नेटिक डायपोल. म्हणजे डायपोलचं स्टडी करत असताना हे आपल्याला कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. देन मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल हे सुद्धा बेसिक आहे. आणि हे खालचे जे 3 पॉइंट्स आहेत ते नवीन ऍड केलेले आहेत, पण तरी सुद्धा ते सुद्धा लर्न करा, रीड करा, व्यवस्थित वाचा, स्टडी करा. द नेक्स्ट चॅप्टर इज 12th चॅप्टर, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याच्यामधले हे सगळेच टॉपिक हे नवीन टॉपिक आहेत, पण तरी पण मी म्हणेल जनरेटरची माहिती असायलाच हवी. बॅक EMF म्हणजे काय, बॅक टॉर्क म्हणजे काय हे सुद्धा असायलाच पाहिजे. तर याच्यासाठी हे तुम्ही रीड केलेले चांगले. नंतर AC सर्किट मध्ये जर पाहिलं तर तो आहे चॅप्टर 13. याच्यात AC जनरेटर, पॉवर इन AC सर्किट. तर हे दोन्ही पॉइंट्स आहेत तर ते बेसिक आहेत, ऍप्लिकेशन ओरिएंटेड आहेत, ते स्टडी करा. खालचे दोन्ही पॉइंट्स हे नवीन पॉइंट्स ऍड झालेले आहेत. देन नेक्स्ट इज 14, दॅट इज ड्वेल नेचर ऑफ रेडिएशन ऑफ मॅटर. त्याच्यामध्ये समरी टेबल एक दिलेला आहे, तो ओमिट केलाय. त्याच्यानंतर फोटोसेल हा कन्सेप्ट पण महत्वाचा आहे, बेसिक आहे. आणि पुढचा एक एक्सपेरिमेंट सुद्धा आहे, तो तुम्ही रीड करू शकता. नेक्स्ट चॅप्टर दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिया. याच्यामधले हे जे टॉपिक आहेत हे मी म्हणेल की सगळे बेसिक आहेत, थेरॅटिकल टॉपिक्स आहेत, पण रेडिओ ऍक्टिव्ह डिके, न्यूक्लिअर एनर्जी हे रीड करा. कारण सध्याच्या जे आपण न्यूक्लिअर रिसर्च रिलेटेड बातम्या ऐकतो त्या जर तुम्हाला समजून घ्यायच्या या चॅप्टर मध्ये सगळं बेसिक नॉलेज त्याचं मिळू शकतं, त्याच्यासाठी हा वाचा. आणि लास्ट चॅप्टर मधला फक्त झीनर डायोड हा एक टॉपिक कट केला आहे. इट इज अ वन टाइप ऑफ ऍप्लिकेशन ऑफ PN जंक्शन डायोड. बाकीच्या टाइप्स तुम्हाला डिटेलमध्ये दिलेले आहेत, ते ठेवलेत. फक्त एक झीनर डायोड तुमचा कट केलेला आहे. तसंच आणखीन एक सांगता येईल की 60% प्रॅक्टिकल्स तुम्हाला राहतील, प्रॅक्टिकल्स आणि ऍक्टिव्हिटीज. कारण कोविडमुळे 75% प्रॅक्टिकल्स घेणं अवघड होईल तुम्हाला, डिफिकल्ट आहे, म्हणून तिथले प्रॅक्टिकल सेक्शन हे आपण रिड्यूस केलेले. जरी प्रत्येक चॅप्टरला इक्वल वेटेज ठेवू असं ठरवलं तरी थोडंफार चॅप्टरची लेंथ कमी जास्त असल्यामुळे वेटेज थोडंफार कमी जास्त होत आहे. इथे मी मुद्दाम रेड मध्ये दाखवलेलं आहे. या चॅप्टर्सला वेटेज जास्त आहेत. ऑलरेडी ते मोठे चॅप्टर्स आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना ऑब्जेक्टिव्ह सहित, ऑप्शनल सहित जर वेटेज पाहिले तर ते जास्त आहेत. तर हे वेटेज तुम्हाला माहिती असावी. या वेटेज प्रमाणे तो चॅप्टरवर किती भर द्यायचा
ते तुम्ही ठरवू शकता. आता आपण पेपर पॅटर्न कडे जाणार आहोत. क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये 5 प्रकारचे प्रश्न आहेत. फर्स्ट इज MCQ मीन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्याला 1च मार्काचा प्रश्न आहे. देअर आर 10 MCQs asked in the question paper. Then VSA means very short answer questions. हे पण 1 मार्काचे आहेत आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये ते विचारले जातात. 8 प्रश्न तुम्हाला तिथे सोडवायचे आहेत. MCQ आणि VSA कंपल्सरी आहेत. तिथे ऑप्शनल एकही नाही तुम्हाला. ते पूर्ण तुम्हाला सॉल्व्ह करायचे. नंतर SA1 म्हणजे शॉर्ट आन्सर 1 टाइप. हे 2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत आणि ते 12 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यातले 8 सॉल्व्ह करायचे आहेत. तसंच SA2 इथे पण 3 मार्काचे क्वेश्चन्स आहेत, तिथे पण 12 मधले तुम्हाला 8 सॉल्व्ह करायचे. आणि नंतर लार्ज आन्सर क्वेश्चन दॅट इज ऑफ 4 मार्क्स असं तुमचं डिस्ट्रीब्युशन आहे. 4 मार्काचे तुम्हाला 5 प्रश्न आहेत, त्याच्यातले 3 सॉल्व्ह करायचे असतात. तर हे पॅटर्न टाइप्स झाले क्वेश्चन्सचे. तर पेपर हा जो आहे तो कसा असेल, तर काही पार्ट 30% नॉलेज बेस असेल, 42% अंडरस्टँडिंग बेस क्वेश्चन्स असतील आणि ऍप्लिकेशन अँड स्किल बेस हा 28% पेपर असेल. मग आता नॉलेज बेस म्हणजे काय, तर समजा एखादा क्वेश्चन आहे, व्हॉट इज ट्रान्सड्युसर. मग ह्या प्रश्नाचं उत्तर ट्रान्सड्युसर म्हणजे काय, तर इथे तुम्हाला फक्त त्या नॉलेज ट्रान्सड्युसरच्या रिलेटेडचं नॉलेज असेल तर तुम्ही तो व्यवस्थित अटेम्प्ट करू शकता. म्हणजेच थोडक्यात असं म्हणता येईल, नॉलेज बेसमध्ये तुम्हाला डेफिनेशन्स विचारल्या जातील किंवा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारले जातील. नंतर आहे अंडरस्टँडिंग बेस क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये की समजा एक एक्झाम्पल बघायचं झालं तर व्हॉट आर द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, या टाईपचे क्वेश्चन. म्हणजे तुम्ही स्टडी केलेला कन्सेप्ट जो आहे तो अप्लाय करत असताना तुम्ही कसं अप्लाय करू शकता, समजला असेल तरच तुम्हाला तो अप्लाय करता येतो आणि त्याचं उत्तर देता येतं. याच्यामध्ये तुम्हाला वाय, गिव्ह रिझन सारखे प्रश्न विचारले जातात. ऍप्लिकेशन अँड स्किल बेस याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह किंवा डिराईव्ह अँड इक्वेशन अशा टाईपचे क्वेश्चन असतात. तुम्हाला एखादं प्रूफ लिहायचं असतं किंवा थेरम लिहायचा असतो किंवा न्यूमरिकल सगळे जे आहेत तर ते सुद्धा तुमचे ऍप्लिकेशन अँड स्किल मध्ये येतात. पेपर पॅटर्न जर बघितला आपण तर लेवल ऑफ डिफिकल्टी लेवल जर पाहिली तर ती बेल ग्राफ मध्ये असते. बेल ग्राफ म्हणजे कसा की शेवटचा आणि म्हणजे इझी पार्ट कमी, हार्ड डिफिकल्ट पार्ट कमी, फक्त ऍव्हरेज पार्ट हा जो आहे तो जास्त असतो. तसंच आहे 30% पेपर हा मोस्ट इझी असतो, 50% हा ऍव्हरेज असा असतो आणि फक्त 25% हा पेपर हार्ड असतो. म्हणजेच फिजिक्सचा पेपर अवघड आहे असं म्हणणं चुकीचं आहे, कारण 80% पेपर हा आपल्या हातातला असतो, ऍव्हरेज असतो. फक्त 20% पेपर हा थोडासा अवघड असतो. आता हा पेपर सोपा कसा, तर ते मी अजून पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर एकदा डिटेल पेपरचं स्ट्रक्चर बघूयात. जसं आता पाटील सर म्हणले की 10वी नंतर तुम्ही आता डायरेक्ट हीच एक्झाम देणार आहात. 11वीला हा पेपर पॅटर्न असला असता, पण तुम्ही 11वीची एक्झाम लिहिलेली नाही, दिलेली नाही, म्हणून एकदा आपण व्यवस्थित हा पेपर पॅटर्न समजून घेऊ. कारण पेपर पॅटर्न समजला तरच आपल्याला त्याच्याप्रमाणे काय तयारी करायची, कुठल्या गोष्टीवर जास्त भर द्यायचा हे ठरवता येतं. आता द पेपर इज डिवायडेड, कॉमन आहे, 3 तासाचा आहे, 70 मार्क आहेत. And this paper is divided into 4 sections, section A, section B, section C and section D. हे 4 सेक्शन कंपल्सरी असतात, 4च्या 4 सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला. मगाशी एकाने विचारलं की एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला चालतो का, तर चालतो. सेक्शन ए मध्ये जर आपण पाहिलं तर सिलेक्ट अँड राईट करेक्ट आन्सर याच्यात MCQ आहेत. 10 MCQ असतील, त्याच्यातले तुम्हाला 7 थेरी MCQ आणि 3 न्यूमरिकल असतील. एव्हरी क्वेश्चन, इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क. एका मार्काचे 10 MCQ असणार, थेरी 7 आणि 3 न्यूमरिकल. क्वेश्चन नंबर 2 मध्ये
8 व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. पण आणि हे 8च्या 8 कंपल्सरी आहेत तुम्हाला. त्याच्यातले 6 थेरी असतील आणि 2 न्यूमरिकल असतील. त्याच्यानंतरचा नेक्स्ट सेक्शन बी मध्ये तुम्हाला 8 सॉल्व्ह करायचे आहेत आउट ऑफ 12 क्वेश्चन्स. 12 शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतील, त्याच्यातले 8 सॉल्व्ह करायचे. 8 असले तरी प्रत्येक क्वेश्चनला मार्क्स हे 2 मार्क असणार आहेत प्रत्येक क्वेश्चनला. आणि याच्यामध्ये 7 थेरी क्वेश्चन आणि 5 न्यूमरिकल क्वेश्चन्स असणार आहेत. देन नेक्स्ट सेक्शन सी मध्ये 12 हे 12 एसे 2 टाईप क्वेश्चन असतील, म्हणजे 3 मार्काचे 12 क्वेश्चन्स असतील आणि त्यामध्ये 7 थेरी क्वेश्चन आणि 5 न्यूमरिकल क्वेश्चन्स असतील. त्यानंतर लास्टचा जो आहे सेक्शन डी, यामध्ये 5 लार्ज आन्सर क्वेश्चन असतील. त्या 5 मध्ये सुद्धा 3 क्वेश्चन असे असतील की ज्यांचं स्प्लिटिंग हे 2 थेरी प्लस 2 न्यूमरिकल असं असेल. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला ते क्वेश्चन्स 2-2 मार्काचे असे 6 क्वेश्चन्स दिलेले असतील 3 क्वेश्चनच्या मागे. आणि एव्हरी क्वेश्चन कॅरीज द 4 मार्क्स. तुम्हाला इथे सॉल्व्ह 3 करायचे आहेत. जर आपण ओव्हरऑल पेपर पाहिला तर याच्यातले न्यूमरिकल शुड बी मॅक्झिमम ऑफ 12 to 15 मार्क. म्हणजे ज्या मुलांना न्यूमरिकलची भीती वाटते तर त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की अख्ख्या पेपरमध्ये कंपल्सरी न्यूमरिकल फक्त 12 ते 15 मार्काचे असणार आहेत. पण न्यूमरिकल शुड बी इन्क्लूड इन ईच सेक्शन. प्रत्येक सेक्शन मध्ये न्यूमरिकल असणारच आहेत, पण ज्यांना थेरी चांगली करता येते त्यांच्यासाठी पेपर फार अवघड जायचं काम नाही इथे. जर ओव्हरऑल पेपर बघितला तर मी म्हणेल की 1/3 पेपर हा 1 आणि 2 मार्काच्या क्वेश्चन्सचा आहे. मग असं म्हणता येईल का की आपलं प्रिपरेशन स्टार्ट करत असताना छोटे छोटे क्वेश्चन्स अगोदर स्टार्ट करा. छोट्या क्वेश्चन पासून सुरुवात करा. छोटे क्वेश्चन्स इझी आहे, सोपे आहेत. 1 आणि 2 मार्काचे क्वेश्चन करायला काहीच लागत नाही, सोपं आहे ते. आणि ते जर केलं तर तुमचा 1/3 पेपर कव्हर होतो. कारण जर तुम्ही बघितलं असेल तर सेक्शन ए मध्ये पूर्ण 1 मार्काचे क्वेश्चन आहेत, सेक्शन बी मध्ये पूर्ण 2 मार्काचेच क्वेश्चन्स आहेत आणि सेक्शन डी मध्ये सुद्धा 3 प्रश्न असे आहेत की जे फक्त 2-2 मार्काचे आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर आपण पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये हा 1/3 पेपर हा मॅक्झिमम 2 मार्क्स क्वेश्चन्सचे क्वेश्चन असलेला पेपर आहे. पण हे 1 आणि 2 मार्काचे प्रश्न जरी सोपे असले तरी सुद्धा याच्यासाठी तुमचं वाचन हे चांगलं पाहिजे, अंडरस्टँडिंग चांगलं पाहिजे, तुमचं सेल्फ स्टडी चांगलं पाहिजे. Properly use this last 4 months for preparation of board exam. बोर्ड मध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर आता जे उरलेले 4 महिने आपल्या हातात आहेत ते व्यवस्थित वापरा. बरीच मुलं म्हणतात शेवटच्या महिन्यात बघू, पण त्यावेळेस मग तुम्हाला सगळंच अवघड वाटायला लागतं. त्याच्यामुळे आतापासूनच थोडी थोडी बोर्डची प्रिपरेशन तयार करायला सुरुवात करा. 4 महिने हातात आहेत, तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करू शकता. Read textbook properly, prepare your own notes and practice the derivation and definitions by writing. मी मुलांना नेहमी सांगते की डेरिव्हेशन्स एकदा लिहून बघा. बऱ्याच वेळा आपण जेव्हा डेरिव्हेशन्स वाचतो तेव्हा समजून घेतो तेव्हा असं वाटतं हे मला लिहिता येईल, पण जेव्हा ऍक्च्युअल लिहायला जातो तेव्हा 2 स्टेप नंतर तिसरी कुठली हे आठवतच नाही. तर हे असं व्हायला नको, म्हणून एकदा समजलेलं डेरिव्हेशन तुम्हाला लिहिता येतं का ते तुम्ही बघा आणि लिहून काढा. Then no questions will asked on reduced syllabus for the board exam. बोर्ड एक्झाम मध्ये रिड्यूस झालेल्या सिलेबसवर कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही. Then practicing the sample and previous year papers is the best way to score more marks. मी नक्कीच म्हणेल की शेवटचा 1 महिना राहिला की कमीत कमी 3-3 पेपर, प्रत्येक विषयाचे 3-3 पेपर सॉल्व्ह करा. ते प्रॉपर तुमच्या टीचर कडून असेस करून घ्या. तुम्ही कशात कमी पडता, तुमचे लूपहोल्स काय आहेत ते शोधा आणि म्हणजे मग तुमचा पुढचा पेपर आणखीन चांगला असं होईल आणि थेरी एक्झामची प्रॅक्टिस होईल तुम्हाला. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसंच आहे ते. तुम्हाला चांगला स्कोअर करायला ते सोपं जाईल.
देन 15 मिनिट हे पेपरच्या सुरुवातीचे असतात. ते पेपर वाचायसाठीच वापरा. व्यवस्थित पेपर वाचा. प्रत्येक प्रश्न केअरफुली वाचा, समजून घ्या. देन यूज द लॉक टेबल इज अलाउड. लॉक टेबल वापरू शकता, पण कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड नसते. काही फिजिकल कॉन्स्टंट हे तुम्हाला क्वेश्चन पेपरवर दिलेले असतात. ऑलवेज सॉल्व पेपर सेक्शन वाईज. पेपर हा सेक्शन वाईजच सोडवा, कारण तुमचे मार्क्स हे सेक्शन वाईजच अलॉट केले जातात. आणि प्रत्येक सेक्शन हा नवीन पेजच्या न्यू पेजवर स्टार्ट करा. प्रत्येक क्वेश्चन मात्र न्यू पेजवर करायची गरज नाही. ओनली यू हॅव टू स्टार्ट न्यू सेक्शन ऑन न्यू पेज. Then next, an alternative correct method will given the full credit. मग तुमचं न्यूमरिकल असेल, एखादा प्रॉब्लेम तुम्ही वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केला असेल, पण ती ऑथेंटिक असेल तर त्याला मार्क दिले जातात. बरीच मुलं डेरिव्हेशन सुद्धा वेगळ्या पॅटर्ननी लिहितात, फक्त ती कुठेतरी म्हणजे ती पण करेक्ट असावीत. अल्टरनेटिव्ह जरी असली तरी करेक्ट अल्टरनेटिव्ह असेल तर त्याला नक्कीच मार्क दिले जातात. युनिट मस्ट बी रिटर्न ॲज पर द स्टँडर्ड रूल. प्रत्येक न्यूमरिकलच्या आन्सर सोबत तुम्हाला युनिट लिहायचं असतं. ते व्यवस्थित लिहिलेलं असेल तरच त्या युनिटचा अर्धा मार्क तुम्हाला मिळतो. जर तुम्ही विदाउट युनिट आन्सर लिहिलं तर तुम्हाला त्याचे तिथे अर्धा मार्क हा कट केला जातो. फिगर विथ राईट इंडिकेट विल गिव्ह फुल मार्क्स. 2 मार्काचा क्वेश्चन हा क्वेश्चन नंबर 2 सेक्शन बी मध्ये विचारला जातो. ड्रॉ ए फिगर असं म्हणून. तर इथे तुम्हाला फिगर विथ इंडिकेशन गरजेचं आहे. पूर्ण फिगर नावासहित असेल तरच फुल मार्क्स मिळतात तिथे. जर तुमचे रे डायग्राम असतील तर ॲरोज काढणं गरजेचं आहे. सर्किट डायग्राम असेल तर अर्थिंग वगैरे व्यवस्थित दाखवा. चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल तर ते सुद्धा व्यवस्थित दाखवा डायग्रामवर. In case of MCQ, evaluation should be done only first attempt. MCQ हे फक्त जो तुम्ही पहिल्यांदा सॉल्व्ह कराल तोच MCQ चा क्वेश्चन चेक केला जातो. पुढे तुम्ही 10दा जरी लिहिला तो रिपीटेडली तरी तो बघितला जात नाही, तो चेक होत नाही. त्याच्यामुळे ते परत सॉल्व्ह करण्यात एनर्जी घालू नका. MCQ लिहित असताना करेक्ट आन्सर विथ अल्फाबेट लिहा. म्हणजे जर तुमचा आन्सर बी असेल तर बी लिहा आणि त्याच्या पुढे पूर्ण आन्सरचा शब्द लिहा, तरच तुम्हाला MCQ चे पूर्ण मार्क्स मिळतात. नुसतं बी लिहून मार्क मिळणार नाही. त्याच्यामुळे बी लिहून त्याच्या पुढे तुम्हाला आन्सरचा शब्द, वाक्य जे काही असेल ते तुम्हाला लिहावं लागणार आहे. देन टोटल शुड बी राऊंड अप सेक्शन वाईज ओनली. बऱ्याच मुलांना असं वाटतं की अर्धा मार्क वाढत जाईल, क्वेश्चन वाईज अर्ध्याचा 1 होईल, असं होत नाही. फक्त सेक्शनची टोटल जी आहे ती समजा 3.5 झाली तर 4 होईल. सेक्शन वाईज फक्त वाढेल. ऑलवेज राईट डेरिव्हेशन स्टेप बाय स्टेप. कारण मेन स्टेप्स जे आहेत तर त्यांना मार्क्स असतात, हाफ मार्क्सचे. ते डेरिव्हेशन स्प्लिट अप केलेले असतात स्टेप्स. त्याच्यामुळे डेरिव्हेशन स्टेप वाईजच असलं पाहिजे. डेफिनेशन सुद्धा करेक्ट असल्या पाहिजेत, मिनिंगफुल असलं पाहिजे. आणि ट्राय टू ऍड नेसेसरी डायग्राम्स वेन यू सॉल्व द क्वेश्चन्स लाईक एक्सप्लेन अँड डिराईव्ह द इक्वेशन्स टाईप. डेरिव्हेशन असेल किंवा तुमचे क्वेश्चन्स एक्सप्लेन टाईपचे क्वेश्चन असतील तिथं डायग्राम काढा, रिलेटेड डायग्राम काढा, त्याचा फायदा होतो. सो स्टुडंट, थँक्यू. तुमचा आज आपण बरंच काही डिस्कस केलं आहे. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. आपल्याकडे 5च मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये कोणाला क्वेश्चन्स विचारायचे असतील तर प्लीज विचारा. वेटेज विचारलंय तर वेटेज मी तुम्हाला PPT एक सेपरेट वेटेजची आहे, तुम्ही तो स्क्रीनशॉट घेऊ शकता. रिमेंबर डेरिव्हेशन्स ऑफ फिजिक्स.
गुड क्वेश्चन. डेरिव्हेशन्स खूप मुलांना डेरिव्हेशन परीक्षेत लिहिताना ते चुकतात, मधल्या स्टेप सुटतात. तर माझं म्हणणं आहे की जे डेरिव्हेशन्स तुम्ही स्टडी केलं आहे ते एकदा लिहून बघा आणि जोपर्यंत तुम्हाला न पाहता करेक्टली लिहिता येत नाही तोपर्यंत ते प्रॅक्टिस करा. समजून घ्या आणि नंतर लिहून बघा. जेई साठी म्हणाल तर जेईचा प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्क्सचा असतो. तर त्याच्यामुळे आणि इथे जेई असू द्यात किंवा नीट असू द्यात ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स हे जास्त आहेत. त्याच्यामुळे ऍप्लिकेशनला जर जायचं असेल तर तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर तुम्हाला सेल्फ स्टडीज करणं गरजेचं आहे. प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्या तरच तुम्ही जेईला चांगलं टॅकल करू शकाल. हाऊ टू फिजिक्स फॉर नीट. नीटला पण मी तसंच म्हणेल, सीईटी असू द्यात, नीट असू द्यात, क्वेश्चन्सचा थेरॉटिकल आणि न्यूमरिकल हा थोडाफार रेशो कमी जास्त आहे. बट अदरवाईज सीईटीला थोडंसं थेरॉटिकल आस्पेक्ट असतो फिजिक्सचा. न्यूमरिकल साठी अदर बुक्स रेफर करायचे का? तर जर तुमचे पुस्तकातले न्यूमरिकल सोडून झाले असेल तर डेफिनेटली तुम्ही आणखीन बुक्स वापरा. बाजारात खूप सारी पुस्तकं आहेत. याशिवाय आम्ही स्वतः बोर्ड ऑफ स्टडीच्या मेंबरनी प्रत्येक चॅप्टरवर 40 ची क्वेश्चन बँक बोर्डला सबमिट केलेली आहे. लवकरात लवकर ती सुद्धा क्वेश्चन बँक तुमच्या पुढे येईल. ती सुद्धा तुम्ही वापरू शकता, ती सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. एक्झाम फेब्रुवारीमध्ये होईल, मार्चमध्ये होईल हे मी सांगू शकत नाही. दॅट डिसिजन बोर्ड सांगेल तुम्हाला. सीईटी एक्झामसाठी बुक म्हणाल तर पहिले अगोदर टेक्स्ट बुक रेफर करा आणि नंतर तुम्ही मार्केटमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत आणि कुठलंही सीईटीचं बुक जरी घेतलं तरी त्याच्यातले क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला बॅकएंडला टेक्स्ट बुकच वापरायचं आहे. वाटल्यास एनसीईआरटीचे बुक्स तुम्ही रेफर करा, ते पण तुम्हाला चांगले समजू शकतात. बऱ्याच वेळा एक कन्सेप्ट आपण या पुस्तकातून वाचतो, नंतर दुसऱ्या पुस्तकातून वाचतो. 2 वेळा वाचल्यामुळे तो रिपीट होतो आणि आपल्याला तो चांगला समजतो. त्याच्यासाठी नंबर ऑफ बुक्स रेफर करायची सवय करा. सीईटी आणि बोर्ड एक्झाम मध्ये टाइम मिळेल का? मे बी मिळतोच. जनरली जुन्या पॅटर्न मध्ये तर मिळायचा. आता नवीन पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये काय काय होईल सांगता येत नाही. टाइम मॅनेजमेंट वर गाईड करा. टाइम मॅनेजमेंट साठीच माझं सजेशन असं आहे की तुम्ही 1 महिना अगोदर कमीत कमी 3 पेपर सॉल्व्ह करा. टाइम लावून सॉल्व्ह करा. 3 तासात पेपर आपण कव्हर करू शकतो का हे स्वतः टॅकल करा आणि एक्सप्लेन, डिराईव्ह हे जे लेंदी क्वेश्चन्स आहेत ते स्टेप बाय स्टेप लिहा. खूप जास्त लिहिलं म्हणजे मार्क मिळतात हे डोक्यातून काढून टाका. टू द पॉइंट असेल तरच त्या टू द पॉइंट मार्क्स मिळतात हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नुसताच पेपर भरल्याने मार्क मिळत नाही. स्टेप वाईज लिहायची प्रॅक्टिस करा. शॉर्ट बट स्वीट म्हणतो आपण, तसा पॅटर्न कामाला येऊ शकतो. मग त्याच्यात तुमचा वेळ वाचतो आणि डेफिनेटली वेळ पुरतो. खूप सोपा आहे पेपर पॅटर्न. तुम्हाला व्यवस्थित टाइम मॅनेज होतो. एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह केले तर चालतात का? हो, जिथे 12 पैकी 8 सॉल्व्ह करायचे तुम्ही 12 पैकी 10 सॉल्व्ह केले तरी चालतात. समजा त्या 10 मधला एखादा चुकलेला असेल तर तो ओमिट केला जातो. करेक्ट जे काही 8 आहेत तर त्याची बेरीज घेऊन त्या सेक्शनचे मार्क अलॉट केले जातात. क्वेश्चन्स बरेच येत आहेत. आता आय थिंक आपल्याला वेळ पण कमी आहे. निलेशजी, आपल्याला मला वाटतं थांबवायला. क्वेश्चन बँकची लिंक तुम्हाला बोर्डाकडूनच मिळू शकेल, कारण आम्ही फक्त सबमिट करू शकतो. इव्हन करेक्शन सुद्धा सबमिट केलेले आहेत. आम्ही जून मध्ये सगळे पुस्तकातले करेक्शन्स बोर्डकडे सबमिट केले. ओके.
थँक्यू मॅडम. खूप छान ॲक्युरेट सुंदर मार्गदर्शन केलं. मुलांना आता असं झालं असेल हे ऐकून की कधी एक्झाम देतोय. मॅडमने सांगितलेला एक खूप महत्त्वाचा पॉइंट मला इथे पुन्हा सांगावा असं वाटतं की 80% पेपर इझी आहे, 20% अजून कसा इझी जाईल हे त्यांनी एक्सप्लेन केलंच आहे. पण याच्या पुढे मी असं सांगेन की 3 पेपर्स सोडवा हे मॅडमनी सांगितलं की तुम्हाला एक्झामची तयारी करायची म्हणजे 3 पेपर सोडवा. हे आम्ही गेली 25 वर्ष मुलांना सांगतोय. सुपरमाइंडच्या माध्यमातून गेली 12 वर्ष आम्ही मुलांना सांगतो की तुम्ही खूप फक्त हुशार आहात, तुम्ही खूप हुशार आहात किंवा तुम्ही तज्ञ आहात, तुम्ही ब्रिलियंट आहात असून चालत नाही. तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि ही प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर्सचा पॅटर्न सहितचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि यासाठी सुपरमाइंड गेली अनेक वर्ष काम करताय. तुम्ही सुपरमाइंडला कॉन्टॅक्ट करा. सुपरमाइंड कडनं तुम्हाला हे सरावासाठी प्रॅक्टिससाठी पेपर्स दिले जातील. नॉट ओनली दॅट त्याच्यावर तुम्हाला करेक्शन्स पण करून दिले जातील. मॅडमने उल्लेख केला की बोर्डाकडे त्यांनी क्वेश्चन बँक दिलेली आहे. तर सुपरमाइंडच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ते देण्याचा आमच्या स्टुडंटना दरवर्षी प्रयत्न करत असतो. यावर्षी आम्ही तो प्रयत्न करू आणि तुम्हाला जेवढं जास्त मार्गदर्शन करता येईल तेवढं नक्की करू. पुढे जाताना एक सांगायचंय, पुढच्या रविवारी पण आपलं हे असं सेशन आहे ज्याच्यामध्ये केमिस्ट्री, सायन्स आणि बायोलॉजी हे 3 विषय आपण घेणार आहोत. BOS मेंबर, बोर्ड ऑफ स्टडीज वरचे टीचर्स येऊन मुलांना तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तर आज हा कार्यक्रम लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 D2 नी ऑर्गनाईज केला. आज आपल्याला डीजींच्या हस्ते ह्याचं उद्घाटन झालं आणि आज आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटाला येताना ब्लेसिंग द्यायला सुद्धा इथे अभ्यंकर सर आलेले आहेत. तर विवेक अभ्यंकर जे 3234H2 चे आलेले आहेत, तर त्यांना मी आज इथे आलेले विद्यार्थी त्यांना ब्लेसिंग्स स्पीच देण्याची विनंती करते. कारण मुलांना हे आपल्याला अत्यावश्यक आहे, कारण तुम्ही आता आयुष्यातल्या खूप महत्वाच्या उंबरठ्यावरती उभे आहात. लायन विवेक अभ्यंकर सर. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही ऑडिबल आहात सर, बोला. हा नमस्कार. सर्वप्रथम मी आपले कन्व्हेनर लॉयन ओमप्रकाशजी पेठे आणि को कन्व्हेनर लॉयन प्रदीपजी कुलकर्णी आणि लॉयन शैलेशजी आपटे यांचं अभिनंदन करतो की आज हा कार्यक्रम स्कोअर मोर फॉर 12th हा कार्यक्रम लॉयन्स क्लब पुणे फोनिक्स, लॉयन्स क्लब चिंचवड रॉयल, लॉयन्स क्लब पुणे अकुर्डी, लॉयन्स क्लब पुणे एलिगंट, लॉयन्स क्लब पुणे पिंपरी चिंचवड कॉर्पोरेट या सर्व क्लब्सनी मिळून ऑर्गनाईज केला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांची अतिशय आवश्यकता असते आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे कार्यक्रम पोचले पाहिजेत. कारण आपल्याला स्किल डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या समजून घेण्याच्या क्षमतेची वाढ होण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक असतात. आपण जसं कायम सांगत येतो आपल्या मुलांना, आपल्या ज्युनियर्सना आणि सर्व विद्यार्थ्यांना की आपल्याला काय आवश्यक आहे यश मिळवण्यासाठी, तर जिद्द, चिकाटी आणि मेहनत. पण जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे 3च गुण आवश्यक नाहीत, तर सध्याच्या काळात तंत्रज्ञानाने आणि ह्या सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्याच्या मदतीने जास्तीत जास्त आपण टेक्निकली साऊंड कसे होऊ शकतो आणि यशाच्या मार्गाला फास्ट पोहोचण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, जास्त मार्क मिळण्यासाठी काय आवश्यक आहे, याचा अभ्यास जास्त जरुरी आहे. आणि त्यासाठी हा घेतलेला उपक्रम रिअली अत्यंत स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे. I will encourage and I will appeal all students to take benefit of it. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार आपल्या इथे होत राहो अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि सर्व 12वीच्या इच्छुक विद्यार्थ्यांना मी बेस्ट ऑफ लक देतो की ते ह्याचा उपयोग करून त्यांच्या पुढील आयुष्यात उज्ज्वल भविष्य मिळवतील आणि दे विल बिकम वंडरफुल सिटीजन्स of our country.
with these words, I conclude. Thank you very much for calling me for concluding remarks. I'm very happy, and I will definitely like to have follow-up of this program, and I will like to see that such programs happen all over the districts in our Lions. Thank you very much. Jai Hind, Jai Lion. थँक्यू सो मच लायन विवेक कुलकर्णी जी खऱ्या अर्थाने ब्लेसिंग्स आज मुलांना तुम्ही दिले याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाच्या शेवटाला येताना पुन्हा एकदा मी सर्व मुलांना सूचित करते की नेक्स्ट संडेला आपले पुढचे 3 विषय होणार आहेत. बीओएस टीचर्स ते घेणार आहेत. केमिस्ट्री, इंग्लिश आणि बायोलॉजी या 3 विषयांवरचं मार्गदर्शन होणार आहे. तर जरूर लॉग इन करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. लायन्स क्लबनी आणि सुपरमाइंडनी आणलेला या उपक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना आपल्याला फायदा मिळवून द्यायचा आहे. आजच्या कार्यक्रमाचे व्होट ऑफ थँक्स करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचे को-कन्व्हेनर लायन प्रदीपजी कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी व्होट ऑफ थँक्स करावं. सर अनम्यूट करा. नमस्कार. मला खात्री आहे की आजचे जे 2 तास आपण सगळ्यांनी अतिशय क्वालिटी टाइम या ठिकाणी आपण व्यस्त केला आणि एक ज्ञानामृत मिळालं आपल्या सगळ्यांना. या ज्या सेशनचं ट्रेनिंग सेशन जे होतं ऑनलाईन ट्रेनिंग सेशन त्याच्या या कन्क्लुडिंग पार्टमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी योगदान दिलेलं आहे, आपल्याला उपस्थित राहून मार्गदर्शन केलंय, सगळे लोक आपल्या घरचे आहेत तरी आभार प्रदर्शन हा उपचार मला करणं भाग आहे. सर्वप्रथम मी सुपरमाइंड या संस्थेचे आभार मानतो की लायन्स क्लब बरोबर हा एक अनोखा उपक्रम आपण करत आहोत. आज आपल्याला उद्घाटन करण्याकरता लायन्सचे डिस्ट्रिक्ट 3234 D2 चे प्रांतपाल लायन अभयजी शास्त्री उपस्थित होते आणि त्यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केलं. तर आपले मनापासून धन्यवाद. तसंच आता काही मिनिटांपूर्वी आपला डिस्ट्रिक्ट 3234 H2 औरंगाबाद त्या प्रांताचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विवेकजी अभ्यंकर यांनी आता त्यांचे वर्ड ऑफ ब्लेसिंग्स आपल्यापर्यंत पोहोचवले. सर, तुमच्या विचारांमुळे खरोखर आम्ही चार्ज झालेलो आहोत. सगळ्या मुलांना अतिशय मार्गदर्शक असेच तुम्ही विचार दिले आम्हाला. आपल्या मनापासून हार्दिक धन्यवाद. खरं तर या कार्यक्रमाचे जे 2 मुख्य आधारस्तंभ होते, दीपक पाटील सर ज्यांनी मॅथ्स या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं, आणि आता वंदना देशमुख मॅडम, डॉक्टर वंदना देशमुख मॅडम, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही बदलत्या काळामध्ये या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये अभ्यास कसा करावा आणि याचं यथार्थपणे सगळ्यांना जाणीव करून दिली आणि योग्य त्या गोष्टी मुलांच्या पर्यंत पोहोचवल्या, त्याचा त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. आपल्या दोघांचेही आभार. या कार्यक्रमाचे कन्व्हेनर आमचे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन ओमप्रकाशजी पेठे, तुम्ही आम्हा सगळ्यांना एकत्र आणून इथं हा कार्यक्रम करण्याची संधी दिली. मनापासून आभार आपले. सुपरमाइंडच्या दया कुलकर्णी मॅडम ज्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला, तसंच आजच्या सूत्रधार वैद्य मॅडम फार उत्कृष्टपणे सगळ्यांना त्यांनी खेळवून ठेवलं. मडके मॅडम असतील किंवा अश्विनी मॅडम आणि सगळे सुपरमाइंडचे बाकी सगळे कार्यकर्ते, आपल्या सगळ्यांचे आभार. आणि अत्यंत महत्वाचा एक आभार असा की लायन निलेश माटे ज्यांनी हे संपूर्ण टेक्नॉलॉजीची बॅकग्राऊंड सांभाळली. झूम आणि लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत हा कार्यक्रम आला. निलेश माटे सर, आपले पण आभार. सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मी मुद्दामून शेवटी आभार मानतो, कारण तुम्ही या कार्यक्रमाचा पर्पज तुम्ही आहात आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात. आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार. आणि पुढच्या रविवारच्या 4 तारखेच्या कार्यक्रमाला आपण आपल्या बाकी पण मित्रमंडळींना घेऊन सहभागी व्हा. विनामूल्य कार्यक्रम आहे. आपल्या सगळ्यांचे आभार आणि आपण इथंच थांबूयात. ऑल द बेस्ट.